आसामच्या पंतप्रधानांना तार. आसामचाही समावेश पाकिस्तानात व्हावा ही मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्व बंगालमधील मुसलमान आसामात घुसत होते. यासंबंधी सावरकरांनी पूर्वीच सूचना दिल्या होत्या. तरीही आसाममधील काँग्रेसी मंत्रिमंडळाने त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून पुन्हा मुस्लिम लीगशी तडजोड करण्याचा प्रयत्न चालविला. तेव्हा 26 एप्रिल 1947 रोजी सावरकरांनी आसामच्या पंतप्रधानांना एक तार पाठवून जाणीव दिली की आक्रमक मुसलमानांशी आपण भेकड वृत्तीने चालवलेल्या तडजोडीचा हिंदू संघटनवादी जनता ठणठणीतपणे निषेध करीत आहे. पण अशा तडजोडीने त्यांचे समाधान तर होणार नाहीच, उलट त्यांची आक्रमणाची वृत्ती मात्र वाढेल. ज्या नव्या वा जुन्या मुसलमान आक्रमकांनी आसामात प्रवेश केला आहे त्या सर्वांची अगदी शेवटच्या माणसांपर्यंत हाकलपट्टी केलीच पाहिजे. त्यांना आता एक टचूभरही भूमी देऊ नये. गतकालात आपण त्यांना तसूतसूने भूमी दिली, त्याचे कटू फल म्हणून आज सर्व हिंदुस्थान पादाक्रांत करण्याची त्यांनी आसुरी लालसा धरली आहे. आसामात घुसलेल्या औरंगजेबी सैन्याला खडे चारणाऱ्या शूर आसामी वीरांच्या आजच्या वंशजांनी लीगच्या आजच्या बाजारबुंडग्यांना कधीही शरण जाऊ नये, तसे कधीही होऊ नये. ही अखंड हिंदुस्थानची पूर्वसीमा संरक्षणाचे पूर्वपरंपरागत कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचे पवित्र कर्तव्य आसामी हिंदूंनी पार पाडलेच पाहिजे. अजून एक व्हा, फाळणी टळेल. ब्रिटिश मंत्रिमंडळाने भारताचे 2 तुकडे करून त्याला स्वातंत्र्य देण्याचा घेतलेला निर्णय थोड्याच काळात प्रसिद्ध झाला. तो निर्णय ऐकताच 29 मे 1947 काढलेल्या एका पत्रकात सावरकर म्हणतात, गेल्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी काँग्रेसच्या इच्छुकांना जी मते दिली ती काही ह्या हिंदुस्थानची फाळणी करण्यासाठी दिलेली नाहीत. एवढेच नव्हे तर त्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी नि इच्छुकांनी देशाचे अखंडत्व अबाधित राखण्याचे प्रछन्न नि प्रकट अभिवचन दिल्यामुळेच त्यांना हिंदू मतदारांची मते मिळाली आहेत. पक्षांनीही देशाचे अखंडत्व रक्षणाची घोषणा त्या निवडणुकीत केलेली आहे हे लक्षात घेता हे सिद्ध होते की प्रांतिक व मध्यवर्ती विधिमंडळातील हिंदू सदस्यांना मध्यवर्ती शासन संस्थेची नि आपल्या मातृभूमीची फाळणी करण्याच्या कोणत्याही योजनेचा विचार करण्याचा सुद्धा अधिकार नाही. कारण ज्या हिंदू मतदारांचे ते प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून त्यांना तसे अधिकारपत्र मिळालेले नाही. सध्याच्या तथाकथित घटना समितीलाही या प्रश्नाचा मूलतः विचार करण्याचा अधिकार नाही. तेव्हा सध्याच्या मध्यवर्ती सत्तेपासून सर्वस्वी स्वतंत्र असे मुस्लिम राज्य निर्माण करण्याच्या योजनेचा विचार करण्यास व्हॉइसरॉयनी विधिमंडळांना व घटना समितीला सांगितले तर ती गोष्ट आपल्या अधिकाराबाहेरची आहे असे सांगून अशा योजनेचा विचार करण्यास एकतर त्यांनी नकार द्यावा किंवा आपल्या जागांची त्यागपत्रे देऊन पुन्हा मतदारांकडे जावे. तसेच अशा योजनेवर सार्वमत घेण्याची ही मागणी त्यांना करता येईल. पाकिस्तानचा प्रश्न हा अत्यंत मूलभूत असून हिंदू जगताला पिढ्यानपिढ्या उपद्रवकारक ठरणार आहे, म्हणून कोणत्याही सार्वजनिक संस्थेने त्या संबंधीचा निर्णय हिंदू जनतेकडून तसा निस्संदिग्ध निर्णय मिळाल्या वाचून घेऊ नये. तसा कोणालाच नैतिक अधिकारही नाही. माझ्या ह्या म्हणण्याचा असावधपणे कोणाचा अपसमज होऊ नये व कोणाला त्याचा विपर्यास करता येऊ नये म्हणून मी अगदी स्पष्टपणे सांगतो की नव्या निवडणुका वा सार्वमत यांची मागणी करताना हिंदू मतदारसंघाच्या सुज्ञपणावर मी मुळीच विसंबून नाही. एक हिंदू संघटनवादी गट सोडला तर बहुसंख्य हिंदूंच्या मानगुटीस भ्रांत राष्ट्रीयत्वाचे पिशाच्च बसले असल्यामुळे सर्व आयुष्यभर हिंदू हितावर अंगार ठेवण्याचे कार्य करणाऱ्या याच लोकांवर आणि पक्षांवर आंधळा विश्वास ठेवून ते त्यांनाच निवडून देतील. आणि हिंदू हिताकरिता जे झगडत झुंजत आले आहेत त्यांच्यावर अविश्वास दाखवतील याची दुःखद जाणीव इतरांपेक्षा मला अधिक आहे. ते काही असले तरी आपल्या लोकांना जागृत करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे आणि आपल्या सर्व सामर्थ्यानिशी झुंजत राहणे हे प्रत्येक हिंदू संघटनवाद्याचे कर्तव्य आहे. मुस्लिम स्थानाकरिता मुसलमानांनी जितक्या संघटितपणे आणि जागरूकतेने प्रयत्न केला तशाच निश्चयाने अखंड हिंदुस्थानसाठी झुंजण्यास हे हिंदू जगत सिद्ध होईल. तसा निर्धार करील तर प्रत्यक्ष लढा सुद्धा न देता त्याचा हेतू साध्य होऊ शकेल आणि क्वचित लढाई घ्यावी लागली तरीही त्यात हिंदूच विजयी होतील. पण यासाठी हिंदू जगताने अखंड हिंदुस्थानचे संरक्षण आणि सिंध, पंजाब, बंगाल यांची फाळणी यावर नेटाने भर दिला पाहिजे. फाळणीचा विरोध करा. 6, 7 आणि 8 जूनला दिल्ली येथे होणाऱ्या हिंदू महासभेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेला सावरकर उपस्थित राहू शकले नाहीत. पण दिनांक 4 जून 1947 रोजी त्यासंबंधी त्यांनी केलेले निवेदन थोडक्यात असे: 1.
मध्यवर्ती भारतीय राज्यापासून वेगळे असे मुस्लिम राज्य निर्माण करण्यास आपण जोमाने विरोध केला पाहिजे. अखंड हिंदुस्थानच्या मृत्यू आज्ञेवर आपण मनापासून कधीही स्वाक्षरी न करण्याचा निर्धार करावा. ब्रिटनने बळाने आपल्यावर पाकिस्तान लादले तर ती गोष्ट निराळी. तसे झाले तरीही बंडखोर मुस्लिम प्रांत भारताला पुन्हा जोडण्याचे प्रयत्न आपण चालूच ठेवू. 2. पाकिस्तानला आपला असलेला विरोध नोंदून ठेवण्यासाठी आपल्या सोयीने भारतभर एक सूतक दिन पाळावा. 3. पाकिस्तान मान्य न झाले तरीही अखंड हिंदुस्थानच्या हितासाठीच आपण बंगालमध्ये हिंदू बहुसंख्याक राज्य निर्मितीची मागणी करावी. आसाममधील सिल्हेटप्रमाणे सिंधमधील 4 हिंदू बहुमतांच्या जिल्ह्यांना तेथे मतदान घेऊन भारताला मिळण्याचे स्वातंत्र्य द्यावे. 4. काँग्रेस मंत्रिमंडळाला आवाहन करावे की ब्रिटनच्या शक्तीचा प्रतिकार करणे तुम्हाला शक्य नसेल तरीही तुम्ही त्यांनी बळाने लादलेले पाकिस्तान स्वतः मान्य करून हिंदू मतदारांचा विश्वासघात करू नये. बिहारी हिंदूंनो, भ्रमिष्ट गांधींचे ऐकू नका. त्या काळात होणाऱ्या मुसलमानी अत्याचारांचा प्रतिकार करणाऱ्या हिंदूंना धीर देण्यासाठी सावरकरांनी 11 जून 1947 रोजी काढलेले पत्रक अत्यंत महत्वाचे आहे. त्यात सावरकर लिहितात, बिहारमधील वीर हिंदूंनो, अखिल हिंदू दृष्टीने आणि शौर्याने तुम्ही हिंदू विरोधी आक्रमणाचा जो प्रतिकार केला त्याविषयी मी तुम्हाला धन्यवाद देतो. भारतातील मुसलमानांनी आणि हिंदू पंचमस्तंभी यांनी तुमच्या विरुद्ध चालविलेल्या अपमानास्पद प्रचाराची मला पूर्ण जाणीव आहे. बंगालमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची तुम्हाला चीड आली, हाच त्यांच्या मताने तुमचा भयानक अपराध. पायाला दंश करणाऱ्या सापाला काठीने ठोकणाऱ्या हाताचाही हे शहाणे निषेध करतील. हिंदू जगत हा एक राष्ट्रीय महापुरुष आहे, याची अशा शहाण्यांना जाणीवच नाही. जगाच्या कोणत्याही भागात कोणाही हिंदूवर हिंदू म्हणून अत्याचार झाला तर तो संपूर्ण हिंदू जगताचा अपमान समजून आपणाला जमेल तेथे हिंदूंनी त्या अत्याचाराला प्रत्युत्तर दिले पाहिजे. बंगालमधील हिंदूंसाठी बिहारी हिंदूंनी काहीही करू नये असा तुम्हाला उपदेश करणाऱ्या खान बंधू, बॅरिस्टर जिना, सिंध आणि बंगालचे मंत्री, एवढेच काय, पण गांधींनी नेहरू यांपैकी एकही जण बिहारी नसता बिहारमधील मुसलमानांच्या सहाय्याला मात्र ते धावत आहेत. त्यांच्यासाठी अश्रू ढाळीत आहेत. जगातील मुसलमानांनी तेवढे एकमेकांच्या सहाय्याला धावावे, परंतु बिहारी हिंदूंनी बंगाली हिंदूंविषयी दुःख करू नये असे त्यांचे म्हणणे दिसते. पण बिहारच्या वीर हिंदूंनो, आपल्या उक्तीने आणि कृतीने हिंदू धर्माचे आणि हिंदू स्वाभिमानाचे संरक्षण करणारे, अखिल हिंदू ऐक्याचा संदेश घेऊन येणारे ईश्वरी दूत म्हणून लक्षावधी हिंदू संघटकांच्या वतीने मी आपले अभिनंदन करतो. मी असे ऐकतो की पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक हिंदूने आपापल्या घरातून बेघर मुसलमानांना आसरा द्यावा असा तुम्हाला गांधींचा उपदेश आहे. मातृभूमीचे तुकडे करून त्यातील एक भाग मुसलमानांना देऊनही या महात्म्याला त्याचे जीवित कार्य पूर्ण झाले असे वाटत नसावे, म्हणूनच की काय तो आता प्रत्येक घरातून पाकिस्तान नि त्या पाठोपाठ नौखाली निर्माण करावी अशी मागणी जिनांच्या आधीच करीत आहे. त्याचा हा उपदेश एका भ्रमिष्ठाचा उपदेश म्हणून तुम्ही ऐकू नका. कोणा हिंदूच्या घरात दुसऱ्यासाठी थोडा कोपरा आणि थोडे अन्न उरलेले असेल तर ते त्याने बंगाल आणि पंजाबमधून येणाऱ्या हिंदू निर्वासितांना तो आसरा आणि ते अन्न द्यावे, कारण तेच तुमचे खरे धर्मबंधू आहेत. तसेच बिहारमध्ये मुसलमानांना स्वतंत्र प्रदेश देण्याची मागणीही प्रथम फेटाळून लावा, कारण थोड्याच दिवसात तेथे मुसलमानांची संख्या वाढली की तो भाग 2 पाकिस्तानांना जोडणारा मार्ग कॉरिडॉर म्हणून पाकिस्तानात समाविष्ट करण्याची मागणी पुढे येईल. मुसलमानांची ही मागणी काँग्रेसी मंत्री मान्य करणार नाहीत, यासाठी जागरूक राहून प्रयत्न करा. जे मुसलमान त्यांच्या घरी पुन्हा येऊ इच्छितात ते काही हिंदूंवर उपकार करीत नाहीत. त्यांना वाटले तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या गावी जावे, पण त्यांना एकत्र वस्ती करून राहू देऊ नये. ते बिहारमध्ये परत आलेच नाहीत तर अधिकच चांगले. हिंदूंनो, आत्मघात केला नाहीत तर. भारताचे विभाजन करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ हिंदू महासभेच्या आदेशानुसार देशभर 3 जुलै 1947 हा सूतक दिन, काळा दिन म्हणून पाळण्यात आला. हा काळा दिन कसा पाळावा यासंबंधी 1 जुलै 1947 रोजी काढलेल्या एका मार्गदर्शक पत्रकात सावरकर लिहितात, आपल्या इतिहासातील ह्या काळ्या दिवशीही हे हिंदूंनो, तुम्ही निराश होऊ नका आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःचाच विश्वासघात केला नाही तर तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. माझे हे म्हणणे म्हणजे केवळ मनोराज्य नाही.
इतिहास नि वर्तमान कालाच्या अभ्यासानेच निघालेला हा तर्कशुद्ध निष्कर्ष नि निश्चित नियम आहे. शतकानुशतकांचा हिंदू इतिहास लक्षपूर्वक अभ्यासला म्हणजे स्पष्ट दिसते की ह्या हिंदू जातीच्या अंगी पुनरुत्थानाची अद्भुत शक्ती संचारलेली असून ज्या काळ रात्री हिंदू विरोधी शक्ती पूर्ण विजयी झाल्यासारख्या भासतात त्याच क्षणी हिंदू शक्ती दिनाचा प्रारंभ होतो. पौराणिक भाषेत सांगायचे म्हणजे याच दिवशी ईश्वर अवतार घेतो. काळ्या कभिन्न रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. अन्य वंशनी देश यांच्याशी तुलना करता हा हिंदुस्थान देश अद्याप अमर राहिला आहे. याचे कारण ह्या देशात असलेल्या अदम्य आणि अजेय शक्तीने प्राचीन नि अर्वाचीन काळात ह्या देशावर आक्रमण करणाऱ्या सर्व अहिंदू शक्तींना वेळोवेळी पराभूत करून नष्ट केले आहे. ह्या देशात गंगेपर्यंतचा प्रदेश पादाक्रांत करणारे ग्रीक विजेत्या अलेक्झांडरचे ते वंशज आज कोठे आहेत? केवळ ते ग्रीक वंशच नव्हे, तर त्यांच्या देवादेवातही आज कोठेही दिसत नाहीत. त्याही गेल्या, नष्ट झाल्या. युरोप पादाक्रांत करणारे ते हुणही पूर्ण नष्ट झाले. त्यांची आठवणही उरली नाही. हिंदू खड्गाने ज्यांना रणांगणात पराभूत करून हिंदुस्थानातून हाकलून दिले आणि परवंश म्हणून ज्यांचे नावही उरले नाही असे ते ग्रीक, हूण, शक आता पौराणिक कथेतील संशोधनाचा विषय झालेले आहेत. त्यानंतर ऐतिहासिक दृष्टीने अद्याप स्मरणात राहिलेले मुसलमान येथे आले. त्यांचा इतिहास काय सांगतो? मुसलमान न थकता सतत सांगतात की ते हिंदुस्थानात विजेते म्हणून आले आणि त्यांनी सर्व हिंदुस्थान जिंकून तेथे त्यांचे साम्राज्य स्थापन केले. पण त्या साम्राज्याचे पुढे काय झाले हे ते सांगत नाहीत. त्यांच्या साम्राज्याचा झालेला तो अंत ते स्वतःपासूनही लपवून ठेवतात. मुसलमान येथे विजेते म्हणून आले हे खरे आहे. ते येथे इतका दीर्घकाळ राहिले की शेवटी हिंदू जातीच्या चिकाटीच्या विलक्षण सामर्थ्यापुढे ते टिकाव धरू शकले नाहीत. ह्या दीर्घकालीन युद्धामध्ये ते मुसलमान पराभूत झाले. ऐतिहासिक सत्य पटण्यासाठी पुढील 2 मानचित्रे दृष्टीसमोर उभी करा. प्रथम ख्रिस्ताब्द सन 1600 चे हिंदुस्थानचे मानचित्र म्हणजे नकाशा डोळ्यापुढे आणा. त्यावेळी भारतभर मुसलमानी राज्य होते. तेव्हा एखादा दुसरा प्रांत नव्हे तर जवळजवळ सर्व भारत पाकिस्तान झाले होते. हिंदुस्थान असे फारसे मोठे उरले नव्हते. त्यानंतर सन 1750 ते 1798 चे मानचित्र उघडा आणि पहा काय दिसते ते. ह्या चित्रात दिसेल की सर्व भारतभर हिंदू सेना मुसलमानांना पराभूत करीत विजयी होत आहे. मराठ्यांचे सरसेनानी सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे मुसलमानी तख्त अक्षरशः फोडून टाकले आहे. आमचे शीख बंधू बांधव पंजाबने काश्मीर जिंकून काबूल नदीपासून तिबेटपर्यंत राज्य करीत आहेत. पुढे नेपाळात गुरखे, हिंदू आणि खाली थेट रामेश्वरपर्यंत प्रत्येक मंदिरावर हिंदू मराठ्यांचा भगवा ध्वज विजयाने फडफडत असलेला आढळेल. दिवाळीतील अग्निबाणाप्रमाणेच सणसणत वर चढलेले ते इस्लामी साम्राज्य शेवटी एखाद्या विझलेल्या काडीप्रमाणे खाली कोसळले. अशा प्रकारे त्या इस्लामी साम्राज्याची राख करून हिंदुस्थान पुन्हा विजयी होऊन सन्मानाने उभा राहिला. हे ऐतिहासिक सत्य समजावून घेणे मुसलमानांच्याही हिताचे आहे. औरंगजेबसारख्या सामर्थ्यवान शहेनशहाने प्रत्यक्ष निर्माण केलेले पाकिस्तान ज्या हिंदू शक्तीने धुळीस मिळवले ती हिंदू शक्ती जिनांचे आजचे हे एवढेसे पाकिस्तान केव्हाच नष्ट करील. इतके असूनही त्यांना पुन्हा याचा प्रत्यय पाहायचा असेल तर त्यांनी पाहावा. तसेच हिंदूंनो, आपणही पुन्हा प्रयत्न करूया. जगात जिवंत राहण्यासाठी चाललेल्या या संघर्षात इतकी सहस्त्रावधी वर्ष टिकून राहिलेली ही हिंदू शक्ती दुर्बल होण्यासारखे या शतकात काहीही विशेष घडलेले नाही. ह्या हिंदू वंशाच्या रक्तात संचरत असलेले पुनरुज्जीवनाचे आणि पुनरुत्थानाचे ते अमरत्व पुन्हा उफाळून उठेल आणि आपल्या इतिहासाला लागणारा हा काळा डाग साप धुवून टाकून सोनेरी विजयाचा नवा दिवस लवकरच उजाडेल. जर तुम्ही स्वतःचा विश्वासघात केला नाही तरच हे घडेल. अशा ह्या विश्वासाने हिंदूंनो, पुन्हा उठा आणि प्रतिज्ञा घ्या की आम्ही हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहोत. हा हिंदुस्थान असिंधू सिंधूपर्यंत पसरलेली ही भारतभूमी ही आमची पितृभूमी आहे. आमचा देश आणि आमचे हे राज्य यांच्या फाळणीला भ्रांत राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी विश्वासघाताने हातभार लावलेला असला तरीही आम्ही हिंदू फुटून निघणाऱ्या पाकिस्तानला, सार्वभौम मध्यवर्ती सत्तेला स्वसामर्थ्याने जोडून घेईपर्यंत सतत लढत राहू. हे ध्येय साध्य करण्यासाठी राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा. ध्वजासंबंधी सूचना.
ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा आणि त्याची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यावेळी चालू झालेली भारताची नवी घटना समिती आपले काम करीतच होती. ह्या समितीत स्वतंत्र भारताचा ध्वज कोणता असावा याची चर्चा चालू होती. त्यावेळी हा ध्वज भगवा असावा अशी एक सूचना त्या समितीपुढे विचारासाठी आलेली होती. अर्थात काँग्रेसचे तेथे संपूर्ण बहुमत असल्याने भगवा ध्वज हा स्वतंत्र भारताचा ध्वज असावा ही सूचना मान्य होणे अशक्यच होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सावरकरांनी त्या ध्वज समितीला 7 जुलै 1947 रोजी तारेने कळविले. हिंदुस्थानचा राज्यध्वज भगवाच असला पाहिजे. अर्थात ज्या ध्वजावर भगवा पट्टाही असणार नाही तो ध्वज आपला आहे असे हिंदू जगत कधीही मान्य करणार नाही. काँग्रेसच्या सध्याच्या ध्वजावर असलेला चरखा काढून टाकून तेथे चक्र किंवा प्रगतीनी सामर्थ्यदर्शक असे अन्य चिन्ह ठेवावे. सर्व हिंदू संघटने नेत्यांनी आणि संघटनांनी अशी मागणी करावी. ह्या तारेच्या प्रती डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल आणि डॉक्टर खरे यांनाही पाठवण्यात आल्या. हिंदुस्थानचा राज्यध्वज हा भगवाच असावा ही मागणी डॉक्टर आंबेडकरांनी मांडावी यासाठी मुंबईच्या भगवा राष्ट्रध्वज समितीने 10 जुलैला मुंबईच्या विमानतळावर डॉक्टर आंबेडकरांच्या हाती एक निवेदन आणि भगवा ध्वज दिला. घटना समितीत ही सूचना मांडण्याचे डॉक्टर आंबेडकरांनी मान्य केले. पण तेथे काँग्रेसचे बहुमत असल्याने संपूर्ण भगवा ध्वज जरी मान्य झाला नाही तरी काँग्रेस ध्वजावरील चरखा जाऊन तेथे चक्र असावे ही सावरकरांची दुसरी सूचना मान्य झाली. ही सूचना मान्य झाल्यावर त्यासंबंधी 29 जुलै 1947 रोजी एका पत्रकाद्वारे सावरकरांनी जे विचार व्यक्त केले ते असे: काँग्रेसचे प्रचंड बहुमत असलेल्या घटना समितीने भारतीय संघराज्यांच्या ध्वजावर चरखा न ठेवता माझ्या सूचनेत म्हटल्याप्रमाणे अधिकाधिक लोकांना मान्य होणारे सारनाथ स्तंभावरील चक्र अंकित केले. ही घटना लक्षात घेण्यासारखी आहे. काँग्रेसच्या ध्वजावर इतके दिवस तो चरखा विराजमान राहावा आणि हा चरखायुक्त ध्वज सर्वांनी राष्ट्रध्वज म्हणून मानावा ही त्यांची मागणी त्यांच्या बुद्धिवादाला अपमानास्पदच होती. त्यांची ती अंतस्थ प्रवृत्ती हिंदू संघटने नेतृत्वामुळे उफाळून येताच ध्वजावरील चरखा खादी भांडारात पाठवण्यात आला आणि आता तो तेथेच सूतकताई संघाचे बोधचिन्ह म्हणून शोभून दिसेल. येथे हेही सांगितले पाहिजे की ध्वजावरील चर्चेच्या वेळी ह्या चक्राचा अशोक चक्र म्हणून करण्यात आलेला उल्लेख ऐतिहासिक दृष्टीने असा आहे. हे चक्र अशोकाने निर्माण केले नाही आणि सारनाथ ही त्याची राजधानीही नव्हती. आपणाला आत्मसाक्षात्कार होऊन सत्यमार्ग सापडला असा जेव्हा भगवान बुद्धांना भास झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या पूर्वी सोडून गेलेल्या शिष्यांना परत बोलविले. आपले म्हणणे पुन्हा ऐकावे अशी विनंती केली. ह्या निमंत्रणाला मान देऊन थोडे शिष्य तेथे उपस्थित झाले. ह्याच शिष्यांपुढे सारनाथ येथे भगवान बुद्धांनी आपले पहिले प्रवचन केले आणि त्यातच त्यांनी धर्मचक्र प्रवर्तन हे विचार सांगितले. ह्या घटनेचे स्मारक करण्यासाठी काही वर्षांनंतर सम्राट अशोकाने सारनाथ येथेच एक स्तंभ उभारून त्यावर धर्मचक्र प्रवर्तक हे शब्द कोरले. म्हणून हे धर्मचक्र आहे, अशोक चक्र नव्हे. ह्या धर्मचक्राच्या निवडीमुळे दुसरीही एक मोठी उणीव भासून आली आहे. ती म्हणजे काँग्रेसवाल्यांनी आजवर उच्च राष्ट्रीय भावनेकडे केलेले दुर्लक्ष. ह्या धर्मचक्रामुळे चंद्रगुप्त चाणक्य यांनी केलेला ग्रीक विजेते अलेक्झांडर आणि सेल्युकस यांचा पराभव आणि हिंदू सम्राट अशोक याचा हिंदुकुश पर्वत ते दक्षिण समुद्र ह्या युद्धशास्त्रदृष्ट्या महत्वाच्या भारताच्या उत्तर दक्षिण सीमापर्यंत पसरलेला सबळ मध्यवर्तीनी एकछत्री सत्तेचा सुवर्णकाळ आपल्या दृष्टीपुढे उभा राहतो. नवीन ध्वजासंबंधीच्या काही आक्षेपांचं निरसन करणारे निःपक्षपाताचे विचार सांगितल्यानंतर पुढे निश्चितपणे सांगितले पाहिजे की हा ध्वज हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज होऊ शकत नाही. त्याची कारणे अशी: 1. भारतीय संघराज्य आणि त्याची तथाकथित घटना समिती ह्या ब्रिटिश इच्छेने निर्माण केलेल्या संस्था आहेत. त्या काही सार्वमताने किंवा येथील जनतेच्या इच्छेने निर्माण केलेल्या नाहीत आणि आजही राष्ट्रमत किंवा राष्ट्र सामर्थ्य हा त्यांचा खरा आधार नसून ब्रिटिश बंदुका हाच त्यांचा प्रमुख आधार आहे. 2. भारतीय संघराज्य ह्या शब्दातच हिंदुस्थानच्या एकात्मतेचा अभाव प्रतीत होत असून त्यामध्ये काँग्रेसने विश्वासघात करून मान्य केलेल्या देशविभाजनी प्रवृत्तीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. अशा प्रकारे राष्ट्रमत न घेता एका पक्षाने निर्माण केलेल्या ध्वजाला खरा राष्ट्रवादी राष्ट्रध्वज म्हणून कसा सन्मानू शकेल? असिंधू सिंधू अविभाज्य आणि एकसंध
पितृभूनी पुण्यभू अशा हिंदुस्थानचा खरा ऐतिहासिक राष्ट्रध्वज म्हणजे ह्या हिंदू जातीचे अभ्युदय, निःश्रेयस हे खरे मंतव्य सांगणारा कुंडलिनी कृपाणांकित भगवा ध्वज. तो कोणाच्या आदेशाने निर्माण झालेला नसून तो आमच्या राष्ट्रीय विकासातून जन्म पावलेला आहे. ह्या ध्वजात आमच्या विस्तृत राज्याचे, जातीचे, धर्माचे, संस्कृतीचे आणि इतिहासाचे मंतव्य स्पष्टपणे उमटलेले असून हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंत अनेक हिंदू मंदिरांवर तो आजही फडकत असून लक्षावधी हिंदू त्याला वंदन करीत आहेत. अन्य पक्षध्वज येथे राहू शकतील, काही ध्वज त्या प्रमाणात सन्मानिलेही जातील, पण अखिल हिंदू राष्ट्रध्वज म्हणून केवळ भगवा ध्वज खरा सन्मान आणि निष्ठा प्राप्त करू शकेल. हिंदू सभा मंदिराची मशीद बनवू नका. 15 ऑगस्टला इस्लामी पंथावर आधारित पापस्तान आणि बहुसंख्य हिंदू वस्ती असलेला भारत असे हिंदुस्थानचे 2 स्वतंत्र भाग झाल्यावर भारतातील काही डॉक्टर मुखर्जींसारख्या हिंदू सभावाल्यांनीच प्रचार चालू केला की निधर्मी भारतात हिंदू महासभा ही सर्वांना मोकळी करावी, अन्य धर्मीयांनाही तिथे सभासद करून घ्यावे. हा प्रचार चालू झाल्यावर त्याला विरोध करणारे एक पत्रक वीर सावरकरांनी काढले. त्याचा आशय असा: राजकीय किंवा आर्थिक आधारावर हिंदू महासभेत अहिंदूंना प्रवेश दिला तर त्याचा हिंदू ऐक्यावर विपरीत परिणाम होईल. कारण सध्या भारतातील राजकीय समजला जाणारा प्रश्न हा धार्मिक किंवा सांस्कृतिकही आहे. जसा पाकिस्तान हा राजकीय प्रश्न धार्मिक आहे, तशी शुद्धी ही धार्मिक समजली गेली तरी तीही राजकीय आहे. हिंदू महासभा एक हिंदू मंदिर आहे, जेथे केवळ हिंदूंना प्रवेश असून तेथे ते राष्ट्रीय शिवाची पूजा करू शकतात. त्या मंदिराची आपण मशीद बनवू नये. ह्या चुकीमुळे काँग्रेसप्रमाणे हिंदू महासभेची ही घसरगुंडी होईल. निवडणुकीसारख्या प्रश्नासाठी एखाद्या स्वतंत्र आघाडीत हिंदू हिताला कोणताही बाध येणार नाही अशी दक्षता घेऊन हिंदू सभा सहकार्य करू शकेल. परंतु जेथे कोणीही अहिंदू अधिकाराने येऊन हिंदू संघटनेला आणि हिंदू हिताला बाधा आणू शकणार नाही, आणि जेथे केवळ हिंदूंनाच एकत्र येऊन आपल्या हिताच्या योजनेचा आणि संघटनेचा विचार करता येईल अशी एक स्वतंत्र राजकीय हिंदू संस्था असणे आवश्यक आहे. तशी ती न ठेवल्यास उद्या एखादा अहिंदूही हिंदू महासभेचा अध्यक्ष होऊ शकेल. तसेच या देशात जोवर मुसलमान, ख्रिश्चन, पारशी आदींच्या स्वतंत्र संस्था आहेत, तोवर हिंदूंसाठीही एक स्वतंत्र संस्था असणे आवश्यक आहे. याच दृष्टीने हिंदू महासभा स्थापन करण्यात आली आणि हिंदू संघटन आणि हिंदू शक्ती यांचे केंद्र बनली. असे हे संस्मरणीय कार्य काही तत्कालिक अधिकार पदांच्या लालसेने आपण नष्ट करू नये. हिंदू महासभा हीच राष्ट्रीय लोकसभा करण्याची महत्वाकांक्षा आपण पुढील पिढीवर सोपवूया. सशस्त्र क्रांतीनेच स्वातंत्र्य मिळाले. कलकत्ता येथील जतीन मुखोपाध्याय स्मारक समितीला 9 सप्टेंबर 1947 रोजी पाठवलेल्या पत्रात वीर सावरकरांनी लिहिले: 1915 साली बालासोर येथे ब्रिटिश सैन्याशी सशस्त्र लढाई करणाऱ्या सेनानी जतीन मुखोपाध्याय आणि त्यांच्या सैनिकांचे स्मरण करणाऱ्या आपल्या समितीच्या कार्यक्रमात मी अंतःकरणपूर्वक सहभागी होत आहे. मीही त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. म्हणजे ते अभिवादन त्यांच्याप्रमाणे इंग्रजांशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या सर्व क्रांतिकारकांना पोहोचेल. अतुल धैर्याने सतत चालवलेल्या सशस्त्र लढ्यामुळेच हा देश स्वतंत्र झाला. तरीही आपली लढाई पूर्ण झाली असे न समजता आपणाला अजून पुढची अर्धी लढाई लढायची आहे, जिंकायची आहे हे लक्षात ठेवून आपण आपले शस्त्र खाली ठेवू नये, तर उलट हा उरलेला लढा पुढे चालवण्याची शक्ती आणि स्फूर्ती मिळावी यासाठी आपल्या शूर सैनिकांचे आणि हुतात्म्यांचे स्मरण सतत करीत राहिले पाहिजे. या लढ्यात अन्य मार्गाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य तो मान देण्यास सशस्त्र क्रांतिकारक सदा सज्ज आहेत. पण हा देश केवळ अहिंसा, असहकार, तुरुंग भरती, आत्मक्लेश या नवीनतम मार्गानेच रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वतंत्र झाला अशी बडबड करणारे जे नीच वृत्तीचे लोक आहेत, त्यांचा हा दावा कसा खोटा आहे तेही एक कर्तव्य म्हणूनच सांगितले गेले पाहिजे. या त्यांच्या ढोंगी निवेदनातील प्रत्येक शब्द जाणून बुजून वापरलेला खोटा शब्द आहे. या त्यांच्या खोट्या बडबडीचा प्रतिवाद न केला तर देशात हीच आत्मघातक प्रवृत्ती वाढेल. हा प्रतिवाद परिणामकारक पद्धतीने करण्यासाठी साधारणतः 1901 ते 1947 या काळात आपण सशस्त्र क्रांतिकारक आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या आणि आज जिवंत असलेल्या क्रांतिकारकांनी या आंदोलनाचा संपूर्ण इतिहास लिहिला पाहिजे.
आपली समिती हे काम हाती घेईल तर ती शूरवीर जतीनला खरी श्रद्धांजली होईल. ते त्याचे योग्य स्मारक होईल. सरकारच दुर्बल ठरल्यावर लोकांनी काय करावे? मुसलमानी दंगे बंद व्हावेत म्हणून काँग्रेसने फाळणी स्वीकारली. पण फाळणीने मुस्लिम दंगे थांबणार नाहीत. उलट पाकिस्तानच्या सैनिकी पाठिंब्यावर ते अधिक वाढतील अशी जाणीव वीर सावरकरांनी 1942 सालीच आपल्या कानपूर भाषणात दिली होती. त्याप्रमाणेच घडले. मुसलमान दंगे करू लागले आणि निधर्मी भारत सरकार त्यांना आवर घालू शकली नाही. अशा परिस्थितीत सावरकरांनी 25 सप्टेंबर 1947 रोजी काढलेल्या ऐतिहासिक निवेदनातील महत्वाचा भाग असा: सध्या काँग्रेसचे नेते मंत्री एक सुरात करीत असलेला तर्कवाद आणि उपदेश यांचा हिंदू हितार्थ तत्काळ प्रतिवाद केला पाहिजे. पंडित नेहरू सध्या जनतेला उपदेश करीत आहेत की आक्रमकांचा प्रतिकार करणे आणि त्यांना शिक्षा करणे हा केवळ सरकारचा अधिकार असल्याने जनतेने म्हणजेच हिंदूंनी स्वतः होऊन हे अधिकार आपल्या हाती घेणे न्याय्य ठरणार नाही. हा उपदेश करताना नेहरूंनी भंगड गांधी तत्वज्ञानाचा आधार न घेता ही गोष्ट व्यवहार्य नाही असे म्हटले आहे. एवढे तरी त्यातल्या त्यात ठीक आहे. पण हा व्यावहारिक उपदेश करताना नेहरूंनी परिस्थितीची दुसरी बाजू मुळीच लक्षात घेतली नाही. ती बाजू अशी: ज्यावेळी सरकार अत्याचारी लोकांना शिक्षा देण्यास असमर्थ असेल, एवढेच नव्हे तर जनतेचे अशा आक्रमकांपासून संरक्षणही करीत नसेल, तेव्हा त्या जनतेने काय करावे? ज्यावेळी कोणाही व्यक्तीचे संरक्षण करण्यास आरक्षक उपस्थित नसेल, असमर्थ असेल किंवा सिद्ध नसेल, त्यावेळी त्या आक्रमणाचा स्वसंरक्षणार्थ प्रतिकार करण्याचा प्रत्येक व्यक्तीला वैध अधिकार आहे. जो अधिकार एका व्यक्तीला आहे, तो अधिकार समाजाला आहे. प्राणघातक शस्त्रांनी सज्ज अशा क्रूर, धर्मवेड्या संघटित वैऱ्यांनी आरंभलेल्या भयंकर रक्तपात, लूटमार, बळाने बाटविणे, जिवंत जाळणे, सामूहिक हत्या यामुळे जातच्या जात नष्ट होण्याचे महाभयानक संकट ज्या हजारो हिंदूंवर आले असता, त्या भयानक आक्रमणाचा प्रतिकार करण्यास आरक्षक किंवा सैनिकही दिसत नाहीत. अशा परिस्थितीत त्या हिंदूंनी करावे तरी काय? तेथील पाकिस्तानी राज्य पश्चिम पंजाबमधील मुसलमानांना उघडपणे शस्त्रे देत आहेत आणि मुस्लिम लीगचे नेते त्या मुसलमानी जनतेला चिथावित आहेत की हिंदुस्थानवर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तानचा चढाईचे क्षेत्र म्हणून उपयोग करावयाचा आहे. त्याप्रमाणे तेथील सहस्त्रावधी मुसलमान हाती भयानक शस्त्रे पाजळीत आणि तोंडाने हस के लिया पाकिस्तान, लढ खेलेंगे हिंदुस्थान अशा घोषणा देत मिरवणुका काढीत आहेत. अशा प्रकारे पूर्व पंजाबवर आक्रमण करण्याची आणि थेट दिल्लीपर्यंत पोहोचून तेथेच पाकिस्तान राज्याचे उद्घाटन करण्याची भयानक योजना ते पाकिस्तानी राज्य आखीत असताना त्याच्या प्रतिकारासाठी दिल्लीचे राज्यकर्ते काय करीत आहेत? दिल्लीच्या ह्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी प्रथम सांगितले की आम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता भारत मातेची फाळणी करून स्वातंत्र्य मिळवले आहे. त्यामुळे आता आमच्यात वैरभाव उरलेलाच नाही. त्यामुळे आपण हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करू. याच विचाराने नेहरूंनी प्रत्यक्ष दिल्लीत गुप्तपणे बंदूक आणि स्फोटक द्रव्ये जमविणाऱ्या 50,000 मेवो आणि खाकसारांना दिल्लीत संघटित मोर्चा काढण्याची अनुज्ञा दिली. त्यावेळी दिल्लीच्या आरक्षकात 50% मुसलमान होते आणि त्यांचा प्रमुख आयुक्तही मुसलमानच होता. आम्ही हिंदू संघटनी देशभर घराघरांवर उभे राहून ओरडून सूचना देत होतो की पहा, पुढे भयंकर धोका आहे. तुम्ही भयंकर ज्वालामुखीवर बसले असल्याने आनंदोत्सवात मग्न होऊ नका. पण आम्हाला देशद्रोहींनी जातीय म्हणून धिक्कारून ठिकठिकाणी बंदीगृहात डांबले. पूर्व पंजाबची सीमा पूर्णपणे असंरक्षित ठेवली गेली. त्यामुळे 13 ऑगस्टपासूनच दिवसाढवळ्या हिंदू शिखांवर भयानक अत्याचार करून त्यांना ठार मारले जाऊ लागले. तिकडे मुस्लिम प्रदेशात भयंकर अत्याचार, बलात्कार आणि हत्या यांच्या संकटात सापडलेले हिंदू शीख स्त्री पुरुष मुले दुःखाने आक्रोश करीत असता, इकडे दिल्लीतील भारतीय मंत्री आपल्या रक्तहीन क्रांतीच्या आनंदात वाद्यांच्या निनादात भोजनात मग्न होते. अशा परिस्थितीत पूर्व पंजाब, भरतपूर, अलवर आणि प्रत्यक्ष दिल्लीमधील लक्षावधी हिंदू शिखांच्या स्वसंरक्षणाच्या आंतरिक भावना उफाळल्या आणि त्यांनी हातात मिळेल ते साधन घेऊन त्या आक्रमक मुसलमानांचा प्रतिकार केला. तर त्यात अनैसर्गिक असे काय झाले? त्यांच्या या प्रत्याक्रमणामुळेच दिल्ली वाचली. अशा भयानक संकटाचा हिंदू संघटनेंनी वेळीच प्रतिकार केला. म्हणूनच आज दिल्लीमध्ये पंडित नेहरू आणि त्यांचे सहकारी सुरक्षित राहिले आहेत. आणि तेच नेहरू त्या प्रतिकारकांना निर्लज्जपणे उपदेश देत आहेत की आक्रमणाचा प्रतिकार करणे हे राज्याचे काम असते.
शिवाजी अथवा रणजित सिंग हे जर राज्यप्रमुख असते, तर त्यांच्या तोंडी प्रतिकार करणे हे राज्याचे काम असते, हा उपदेश शोभून दिसला असता. ही शिवाजीची भाषा जेव्हा एखादा पोकळ पंडित बोलतो, तेव्हा त्याचे हसू येते. उंच माणसाची बरोबरी करण्यासाठी टाचा उंच करून उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या ठेंगू माणसासारखी त्याची स्थिती होते. असे असले तरीही मी पुन्हा एकदा अत्यंत प्रामाणिकपणे काँग्रेसनी मंत्रिमंडळातील माझ्या हिंदू बंधूंना आवाहन करतो की त्यांनी झाल्या त्या गोष्टींपासून धडा घेऊन खोटा आदर्शवाद सोडावा आणि हिंदू संघटनी संस्थांच्या हातात हात घालून आलेल्या खऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास सिद्ध व्हावे. आजची उघड दिसणारी वस्तुस्थिती अशी: 1. राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात संपूर्ण भारताचे इस्लामी स्थान करण्यासाठी पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध आरंभिले आहे. 2. पठाण, बलुची यांच्या साहाय्याने अफगाण अमीराच्या नेतृत्वाखाली शस्त्रसज्ज सैनिक आणि वायुदलाच्या बळावर काश्मीर ते जुनागड ह्या सीमेवर आक्रमण करायची एक योजना आखली गेली आहे. दुसऱ्या योजनेप्रमाणे दक्षिणेत निजामाच्या नेतृत्वाखाली गोवा ते मच्छलीपट्टम आणि वऱ्हाडनी मध्य प्रदेशावर ते आक्रमण करतील. 3. ह्या बाह्य आक्रमणाला सहाय्य करण्यासाठी स्थानिक मुसलमान ठिकठिकाणी उठाव करतील. 4. इस्लामी संकटाच्या प्रतिकारासाठी आपल्या राज्याने केवळ बलवान हिंदू शक्ती संघटित करावी आणि युद्धस्तरावर ठिकठिकाणी दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचे कारखाने उघडून तेथे केवळ हिंदूंना प्रवेश असावा. 5. आपण उघडपणे सांगावे की पाकिस्तान तेथील हिंदू शिखांना प्रतिनिधित्व, चाकऱ्या आणि नागरिकत्व या क्षेत्रात जितके अधिकार देईल, तेथे हिंदू शिखांना जशी वागणूक मिळेल, अगदी तसेच अधिकार आणि तशीच चांगली वा अवीट वागणूक येथील अल्पसंख्य मुसलमानांना दिली जाईल. 6. काँग्रेसवाल्यांनीच आता मान्य केले आहे की अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचा गांधीवाद अथवा फसवा राष्ट्रवाद परिणामकारक ठरणे शक्य नसल्यामुळे आणि केवळ हिंदू संघटनवादच इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार करण्यास समर्थ असल्यामुळे येथील मंत्रिमंडळात केवळ हिंदू संघटनी मंत्र्यांनाच स्थान असावे. हा अपरिहार्य उपाययोजनास जर काँग्रेसी मंत्री सिद्ध नसतील, तर त्यांनी देशभक्तीच्या भावनेला स्मरून मंत्रीपद सोडावे आणि हिंदू संघटनी आणि शिखांचे हाती राज्य द्यावे. ही योजना त्यांनी स्वतःहून मान्य केली तर एका आठवड्याच्या आत येथे हिंदू संघटनी आणि शिखांचे मंत्रिमंडळ बनविता येईल आणि ते मंत्रिमंडळ वर सांगितलेला अपरिहार्य कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे आणि समर्थपणे कृतीत उतरवतील. खरा प्रश्न अखंड हिंदुस्थान की अखंड पाकिस्तान? वरील पत्रकात दिलेल्या सूचनेचा नेहरू शासनाने काहीच धडा घेतला नाही. उलट ते हिंदू संघटनवादी नेत्यांनाच धमक्या देऊ लागले. तेव्हा 22 ऑक्टोबर 1947ला नेहरूंच्या या धमक्यांना वीर सावरकरांनी दिलेले प्रत्युत्तर असे: गांधाळ मंत्री, पुढारी आणि वृत्तपत्रे यांनी सध्या आपल्या देशबांधवांचे जीवित, मत्ता आणि सन्मान राखण्यात त्यांना आलेले अपयश झाकण्यासाठी आणि मुसलमानांची मते मिळवण्यासाठी एक नवीन नाटक चालू केले आहे. सबंध हिंदुस्थान इस्लाममय करण्याच्या पाकिस्तानी संकटापासून आपल्या देशाचे संरक्षण कसे करावे यासंबंधी एक अवाक्षरही न बोलता प्रत्येक सभेतून गांधाळ गटाचे मुखंड नेहरू केवळ हिंदू राज्याच्या मागणीवर टीकेचा भडीमार करीत आहेत. पाकिस्तानात प्रतिदिन चाललेली हिंदूंची लूटमार, जाळपोळ, हत्या आणि तेथे हस के लिया पाकिस्तान, मार के लेंगे हिंदुस्थान या घोषणा करीत निघणाऱ्या सशस्त्र आणि संघटित मिरवणुका या भयानक धोक्यांपेक्षाही नेहरूंना आज हिंदू राज्याची केवळ घोषणा हाच आपला मुख्य शत्रू वाटत आहे. भारतीय संघराज्याविरुद्ध मुसलमानांनी चालविलेल्या आक्रमणाकडे भेकडपणे दुर्लक्ष करणारे नेहरू आणि त्यांचे खोटे राष्ट्रवादी काँग्रेसी सहकारी हिंदू राज्याविरुद्ध अटीतटीने लढण्याच्या नाटकी गर्जना करीत आहेत. पंडित नेहरू मोठ्या ऐटीने सतत सांगत आहेत की हिंदू राज्याची घोषणा करणाऱ्यांना शेवटी हिटलर मुसोलिनीप्रमाणे दुर्दैवी मरण येईल. हे वाक्य सांगताना नेहरू विसरतात की हिंदू संघटनी पक्षातील शेकडो नेते भारतीय स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांविरुद्ध जेव्हा प्राणांची क्षिती न बाळगता हाती शस्त्र घेऊन लढत होते, तेव्हा राजकारणाच्या दृष्टीने पाहायचे तर गांधीजी पाळण्यात खेळत होते आणि नेहरूंचा तर राजकीय जन्मही झालेला नव्हता. काही हिंदू संघटनी नेते शस्त्रेनी वधस्तंभ तोडून आले असून भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यापैकी एकेकाने भोगलेले कष्ट नि केलेला त्याग हा सर्व गांधीवादी नेत्यांच्या कष्ट आणि त्यागाच्या बेरजेहूनही अधिक भरेल. पंडित नेहरू आणि त्यांच्या जातीच्या कागदी राज्यांच्या धमक्यांनी हे हिंदू संघटनी नेते कधीच भिणार नाहीत.
हिंदू राज्यांच्या उदात्त ध्येयासाठी लढता लढता जर त्यांना अपयश आले तर त्याचे होणारे परिणाम भोगण्यास ते सज्ज आहेत. पण जर हिंदू राज्य स्थापनेत ते यशस्वी झाले तर हिंदू राज्याशी द्रोह करणारे पंडित आणि त्यांचे मित्र यांच्या दैवात काय लिहिलेले असेल याचाही त्यांनी विचार करावा. हे खोटे राष्ट्रवादी सांगतात की हिंदू राज्याची मागणी ही जातीय, मूर्खपणाची मध्ययुगीन धार्मिक कल्पना असून ती मानवजातीच्या प्रगतीला मारक आहे. हिंदू राज्याची अशा प्रकारे निंदा करणारे हे पंडित हिंदू राज्य म्हणजे काय ते मात्र कधीच समजून घेत नाहीत किंवा सांगतही नाहीत. असे असले तरीही वादाकरिता आपण धरून चालू की हिंदू राज्य ही मागणी वाईट आहे. मग हाच निकष लावला तर मुस्लिम राज्याची मागणी तितकीच निंदनास्पद नाही का? मुसलमानांनी पाकिस्तान मागताना जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत ते प्रांतच मागितले ना. मूलभूत तत्वांच्या गप्पा मारणाऱ्या हे पंडिता, इस्लामी राज्याची ती जातीय मागणी मातृभूमीचे तुकडे करूनही तुम्ही कशी स्वीकारलीत? ती जातीय मागणी मूर्खपणाची आहे असे म्हणून तुम्ही तिला नकार का दिला नाही? मुस्लिम राज्याची ती मागणी मानवजातीच्या प्रगतीला केवळ मध्ययुगातच नव्हे तर अंधार युगात नेऊन टाकणारी आहे, हे त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले आहे ना. या मुस्लिम राज्याच्या मागणीविरुद्ध तुम्ही कोणतीही लढाई केली नाही. एवढेच नव्हे तर अखंड भारताचे 2 तुकडे करण्याच्या आंग्लो मुस्लिम कटाला तुम्ही हातभार लावला आणि एखाद्या अतिथीचे चहाचा कप देऊन जसे आनंदाने स्वागत करावे त्याप्रमाणे तुम्ही मोठ्या समारंभाने मुसलमानांना पाकिस्तान दिलेत. जसे तुम्ही आता म्हणता तसे दोष हिंदू राज्यात आहेत असे गृहीत धरूनही तुम्ही त्या हिंदू राज्याला कोणत्या तोंडाने विरोध करता? अली बंधूंच्या सहाय्याने अफगाणिस्तानच्या अमीराला भारताचे शहेनशाह बनवण्याचा कट गांधींनी केला नव्हता का? हिंदू संस्थानिकांचा पराभव करून सीमेवरील टोळ्यांच्या सहाय्याने हैदराबादचा निजाम दिल्ली जिंकून भारताचा शहेनशाह झाला तर त्याचे ते राज्य मी स्वराज्यच समजेन असे 1940 साली गांधींनी पुन्हा पुन्हा लिहिले आणि सांगितले नाही काय? म्हणजे गांधींना पठाणी राज्य अथवा निजामी राज्य हे स्वराज्य वाटते, पण हिंदू राज्य हे मात्र तुम्हाला जातीय, एकतंत्री, अराष्ट्रीय असा शाप वाटतो. तुम्ही पुढे सांगता की अनेक अहिंदू अल्पसंख्य येथील नागरिक असल्याने या देशाला हिंदुस्थान आणि हिंदू राज्य म्हणता येणार नाही. मग आता सांगा की ज्या राज्यात हिंदू, ख्रिश्चन, पारशी आदी लोक राहत आहेत त्या नव्या मुस्लिम राज्याला तुम्ही सर्वजण आणि विशेषतः गांधीजी सतत सलाम करून त्याचा पाकिस्तान म्हणजे पवित्र इस्लामी राज्य म्हणून का गौरव करीत आहात? ज्या देशात ज्या लोकांची बहुसंख्य वस्ती असेल त्यांच्या नावाने तो देश ओळखावा हे तत्व राष्ट्रसंघाने मान्य केले आहे ना. तसेच तुर्कस्तान, बलुचिस्तान, अफगाणिस्तान ही नावे उच्चारताना त्या देशातही काही अन्य धर्मीय अल्पसंख्य आहेत याची जाणीव तुम्हाला नव्हती काय? मग हिंदुस्थान आणि हिंदू राज्य हे शब्द ऐकताना वा उच्चारताना विंचू चावल्यासारखे तुम्ही का ओरडता? असे अनेक आक्षेप असतानाही तुम्ही पाकिस्तान मान्य केले आणि त्याचे समर्थनही चालवले आहे. याचे कारण रक्तपात की पाकिस्तान हा पेच जेव्हा तुमच्या पुढे पडला तेव्हा रक्तपात टाळण्यासाठी तुम्ही पाकिस्तानला मान्यता दिली. ही खरी कारणमीमांसा तुमच्या कृत्याचे समर्थन न करता उलट तुमचा निंदनास्पद भित्रेपणा स्पष्ट करणारी आहे. ही सत्य स्थिती थोडी बाजूला ठेवून आम्ही तुम्हाला विचारतो की उद्या तुमच्या पुढे रक्तपात की हिंदू राज्य असा पेच प्रसंग आला तर तुम्ही याच न्यायाने रक्तपात टाळण्यासाठी हिंदू राज्य मान्य करण्यास संमती द्याल ना? हिंदू मतदारांना मी पुन्हा एकदा सहस्त्र वेळा स्पष्टपणे सूचना देतो की या खोट्या राष्ट्रवाद्यांना जर तुम्ही सत्ताभ्रष्ट केले नाही तर हा गांधाळ हिंदीवाद भारतातील मुसलमानांना सैन्य, आरक्षक आणि राज्यकारभारावरील महत्वाच्या जागा देईल. आणि ज्यावेळी चारी दिशांनी बाहेरचे मुसलमान भारतावर आक्रमण करतील तेव्हा हे मोक्याच्या स्थानी नेमलेले मुसलमान आतून अचानक उठाव करून या असावध गांधीवादी सरकारला पदच्युत करून ह्या भारताचे अखंड पाकिस्तान करतील. हा धोका लक्षात घेऊन आता तुम्हाला 2 पक्षातील नव्हे तर 2 विचारसरणीतील एक पसंत करायची आहे. भारतीय राज्य की हिंदू राज्य हा खरा प्रश्नच नसून मुख्य प्रश्न आहे इस्लामी राज्य की हिंदू राज्य, अखंड हिंदुस्थान की अखंड पाकिस्तान. अशा परिस्थितीत केवळ हिंदू संघटने विचारधाराच या देशाचे रक्षण करून येथे सिंधूपासून सेतुबंधापर्यंत पुन्हा अखंड हिंदुस्थान निर्माण करू शकेल. हिंदू सभेला मत देणे तुमच्याच लाभाचे आहे.
बीरभूममध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ वीर सावरकरांनी तिकडे यावे असे आग्रहाचे निमंत्रण बंगाल हिंदू सभेने पाठविले होते. त्या निमंत्रणाला वीर सावरकरांनी 14 नोव्हेंबर 1947 रोजी विद्युत संदेश पाठवून दिलेले उत्तर असे: माझी प्रकृती ठीक नसल्याने मी तिकडे येऊ शकत नाही याचे दुःख होते. हिंदू मतदारांनी हिंदू महासभेला मत दिले तर ते त्यांनाच लाभदायक आहे. हा वाद दोन व्यक्तींमधला नाही, दोन विचारसरणीतील आहे. काँग्रेस हिंदूंची बाजू कधीच मांडू शकत नाही, कारण ती स्वतःला हिंदूंचे प्रतिनिधी म्हणवित नाही. ते काम करण्यास हिंदू सभा सिद्ध आहे. हिंदू सभेला मत देणे म्हणजे हिंदू विरोधी शक्तीचा प्रतिकार करण्यासाठी सत्ता हाती घेणे. अनेक नौखाली आणि पाकिस्ताने यांच्या आपत्तीत हिंदू सापडले, कारण त्यांनी आजवर काँग्रेसला मते दिली. तशीच मते ते पुढेही देतील तर त्यांना अखंड पाकिस्तानात राहावे लागेल. सुरावर्दी, आझाद आदी मुसलमानांना सत्ताधीश केलेच पाहिजे अशी अट काँग्रेसच्या ध्येय धोरणातच असल्याने काँग्रेसला दिलेले मत म्हणजे अखंड पाकिस्तानला दिलेले मत समजावे. यातून काय ते हिंदूंना निवडू द्या. याच दिवशी पाठवलेल्या दुसऱ्या विद्युत संदेशात वीर सावरकर लिहितात: माझा दुसरा संदेश असा की पूर्व बंगाली मुसलमान पश्चिम बंगालवर चढाई करण्याच्या उद्देशाने तिकडे सामर्थ्यवान होत आहेत. त्यांच्यावर मात करायची तर पश्चिम बंगालमध्ये एक अधिक सामर्थ्यशाली हिंदू राज्य निर्माण केले पाहिजे. फसव्या राष्ट्रवादावर आधारलेली काँग्रेसी विचारसरणी सत्तेतील महत्वाच्या स्थानी मुसलमानांना नियुक्त करण्यास बांधलेली असल्याने ती असे हिंदू राज्य निर्माण करू इच्छित नाही आणि शकणारही नाही. हे कार्य केवळ हिंदू संघटने विचारसरणी करू शकेल आणि तीच पूर्व बंगालमधील हिंदूंना जशी वागणूक मिळेल तशीच वागणूक पश्चिम बंगालमधील मुसलमानांना देऊन ती केवळ पश्चिम बंगालमधीलच नव्हे तर पूर्व बंगालमधील हिंदूंचेही संरक्षण करू शकेल. तेव्हा पुन्हा दोन्ही बंगालमध्ये हिंदूंचे नौखालीसारखे भयानक हत्याकांड होऊ नये यासाठी बीरभूम आणि अन्य निवडणुकीतही हिंदूंनी हिंदू महासभेलाच मते द्यावीत. स्वतंत्र ज्यू राज्याला पाठिंबा. पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र ज्यू राज्याची स्थापना झाली, त्याला नेहरू शासनाने आपल्या इस्लामी धार्जिण्या धोरणाला अनुसरून विरोध केला होता. पण हिंदू संघटक सावरकरांना या घटनेने खूप आनंद झाला. 1921 साली लिहिलेल्या हिंदुत्व या पुस्तकात वीर सावरकरांनी लिहिले आहे की एक दिवस ज्यू आपले राज्य त्यांच्या पुण्यभूमीत स्थापन करतील. हे राज्य प्रत्यक्ष स्थापन झाल्याचा आनंद 19 डिसेंबर 1947 रोजी वीर सावरकरांनी खालील ऐतिहासिक निवेदनात व्यक्त केला आहे: जगातील बहुसंख्य प्रमुख देशांनी पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र ज्यू राज्य स्थापण्याचा ज्यू लोकांचा अधिकार मान्य केला आणि त्यासाठी शस्त्रास्त्र सहाय्यही देण्याचे वचन दिले. ही वार्ता वाचून मला आनंद झाला. शेकडो वर्षे अनेक कष्ट सोसून त्याग करून लढे देत असलेली ज्यू जनता निस्संशय त्यांची पितृभू आणि पुण्यभू असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा आपले राज्य स्थापन करील आणि त्यावेळी तिला पूर्वी मोझेसने त्या मरुभूमीत विजय प्रवेश केला त्या ऐतिहासिक काळाचे स्मरण होईल. ह्या प्रश्नी आपली भारतीय वृत्तपत्रे त्यांच्या मुस्लिम धार्जिण्या धोरणाला धरून चुकीची माहिती देत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की मुसलमानी धर्माच्या स्थापनेपूर्वी निदान 2000 वर्षे तरी संपूर्ण पॅलेस्टाईन ही ज्यूंची राष्ट्रीय भूमी होती. या काळात अब्राहम, मोझेस, डेव्हिड, सॉलोमन यांच्यासारखे अनेक राजे आणि ऋषी यांनी त्या देशाला पितृभूनी पुण्यभू मानले. अरबी मुसलमानांनी सिंधवर आक्रमण करण्यापूर्वी प्राचीन इजिप्त आणि पर्शियावर स्वारी करून तेथील संस्कृती रानटी प्रवृत्तीने नष्ट केली. त्याचप्रमाणे त्यांनी ज्यूंनाही मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ही त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. अरबी मुसलमानांची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे अरबस्तान, पॅलेस्टाईन नव्हे. हा इतिहास आमच्या वृत्तपत्रांनी आणि नेत्यांनी समजून घ्यावा. या इतिहासानुसार खरा न्याय करायचा तर संपूर्ण पॅलेस्टाईन ज्यूंच्या हाती देणेच योग्य आहे. परंतु संयुक्त राष्ट्रसंघातील शक्तिशाली राष्ट्रांमधील स्वार्थप्रेरित वाद लक्षात घेता आजही ज्या प्रदेशात ज्यू बहुसंख्य आहेत आणि जेथे त्यांचे प्रमुख पवित्र क्षेत्रे आहेत त्या पॅलेस्टाईनच्या भूभागात तरी आज ज्यू राष्ट्राला मान्यता मिळत आहे. हा एक ऐतिहासिक महत्वाचा न्याय आहे. अशा ह्या प्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय राज्य प्रतिनिधींनी ज्यू राज्य निर्मितीला केलेला विरोध दुःखदायक आहे. या संबंधीच्या भाषणात श्रीमती विजयालक्ष्मी म्हणाल्या की स्वतंत्र ज्यू राज्य निर्माण करण्यास पाठिंबा देऊन आम्ही पॅलेस्टाईनच्या पाठीत सुरा खुपसण्याचे पाप करणार नाही. हे त्यांचे वाक्य अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींना नाटकी वाटून त्यांनी त्यांची टर उडवली.
कारण त्यांच्या तत्काळ लक्षात आले की ह्याच भारताने स्वतःच्या अनेक वर्षे एक असलेल्या देशाच्या विभाजनाला थोड्याच दिवसांपूर्वी मान्यता देऊन तो फाळणीचा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला होता. आशियातील छोट्या इस्लामी देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी आपण ज्यू राज्याला विरोध करीत आहोत असे यासंबंधी बोलताना पंडित नेहरूंनी सांगितले, तेव्हा तर त्यांची बाजू अधिकच असमर्थनीय ठरली. कारण यावेळी त्यांनी भारतातील आणि जगातील ज्यूंना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बलवान देशांना काय वाटेल याचा विचारच केला नाही. छोट्या दुर्बल देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी मोठ्या सबल देशांची सहानुभूती गमावण्याचे हे त्यांचे धोरण अयोग्य आहे, हास्यास्पद आहे. याच वेळी त्यांनी हेही लक्षात ठेवायला हवे की ही छोटी इस्लामी राज्ये आणि चीनमध्येही इस्लामी राज्य निर्माण करण्याची मागणी करणारे मुसलमान हे सर्व इस्लामी गट भारतात इस्लामी राज्य स्थापन करणाऱ्या पाकिस्तानी गटालाच पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आफ्रिकेपासून मलेशियापर्यंत एक मुस्लिम आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या इस्लामी गटाची शक्ती खच्ची करण्याचेच आंतरराष्ट्रीय धोरण अवलंबिले पाहिजे. ह्या आक्रमक इस्लामी शक्तीचा प्रतिकार करण्याचे कार्य समर्थ आणि स्वतंत्र ज्यू राज्य करू शकेल. ज्यू लोकांच्या मनात हिंदू जगतासंबंधी द्वेष नाही. भारतातील अल्पसंख्य मुसलमानांसंबंधी अविश्वास बाळगणे आपणाला भाग पडले, पण भारतातील अल्पसंख्य ज्यूंविषयी तसा संशय बाळगण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. आजच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांचे धोरण कसेही असले तरी भारतातील हिंदू संघटनवादी पक्षाने नैतिक आणि राजकीय धोरण म्हणूनही स्वतंत्र ज्यू राज्याला आपला संपूर्ण पाठिंबा देऊन त्याविषयी सदिच्छा व्यक्त केली पाहिजे. गांधी वधाचा वाद वाढवू नका. गांधी वध अभियोगातून वीर सावरकर 10 फेब्रुवारी 1949 रोजी निष्कलंक मुक्त झाले. तेव्हा त्यांचे अधिवक्ते आणि अखिल भारतीय हिंदू सभेचे अध्यक्ष धर्मवीर भोपटकर यांनी एक पत्रक काढून वीर सावरकरांना या अभियोगात गुंतवण्याचे दायित्व कोणावर आहे याची चौकशी करावी अशी मागणी करणारे एक पत्रक काढले. त्यासंबंधी 14 फेब्रुवारी 1949 रोजी धर्मवीर भोपटकर यांना पाठविलेल्या पत्रात सावरकरांनी लिहिले, मी मुंबईला पोचलो असून माझ्या सदनात राहत आहे. शारीरिक आणि मानसिक प्रकृतीही ठीक नसल्याने मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होण्याचे ठरवले आहे. अशा परिस्थितीत युप्रेने हिंदू महासभा अध्यक्षांच्या नावे प्रसिद्ध केलेल्या गांधी वध अभियोगाला मला कोणी गुंतविले त्याची शासनाने चौकशी करावी अशी मागणी हिंदू सभांनी करावी अशा आशयाचे पत्रक वाचून तर मला आश्चर्य वाटले. हे वृत्त खरे असले तर मला न कळविता किंवा न विचारता असे पत्रक इतक्या घाईने काढण्यात आले याचे मला दुःख होते. मला वाटते की कोणाच्या वैयक्तिक सुडाच्या भावनेने हा निर्णय घेण्यास शासनाला प्रवृत्त केले गेले नसावे. शासनाला दिला गेलेला समादेश त्या भयावह परिस्थितीत घाईचा आणि चुकीचा असण्याचा संभव आहे, पण त्यामागे हेतुपूर्वक द्वेष नसावा असे मला वाटते. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हा वाद येथेच थांबवावा. विशेषतः आपल्या प्रयत्नाने मी त्या अभियोगातून सन्माननीय सुटका मिळवली आहे. तेव्हा अशा परिस्थितीत चौकशीची मागणी करणारे ते पत्रक आपल्या हिंदू सभा सदस्यांना वैयक्तिक पत्र पाठवून ते मागे घेऊन त्यासंबंधीच्या सार्वजनिक वादाचा आम्ही केंद्रबिंदू होऊ नये अशी दक्षता घ्याल का? ह्या विनंतीसाठी आपण मला क्षमा कराल अशी आशा आहे. प्रत्यक्ष भेटीत अधिक चर्चा करू. मुंबईच्या गृहमंत्र्यांनाही मी एक पत्र पाठवित आहे. बॅरिस्टर दास यांचे आभार. यानंतर 7 मार्च 1949 रोजी वीर सावरकरांनी गांधीवधाच्या कठीण अभियोगात त्यांच्या बचावाचे यशस्वी भाषण करणाऱ्या बॅरिस्टर पी.आर. दास यांचे एक वैयक्तिक पत्र पाठवून मनःपूर्वक आभार मानले. सरदार पटेल यांचे अभिनंदन. 1 एप्रिल 1949 रोजी वीर सावरकरांनी गृहमंत्री सरदार पटेल यांना पत्र पाठवून कळविले की जयपूर येथील विमान अपघातातून आपण सुखरूप राहिले हे आपलेने आपल्या देशाचे सुदैव. आपण राष्ट्राचे एक आधारस्तंभ आहात. परिस्थितीची यथायोग्य जाणीव ठेवून आपण या आत्ताच स्वतंत्र झालेल्या भारतीय राज्याची नौका निश्चित आणि समर्थ धोरणाने हाकारून हे राज्य अनेक अडचणीतून सुरक्षित ठेवले आहे. भारताचे गृहमंत्री सरदार पटेल यास 30 मे 1949 रोजी वीर सावरकरांनी खालील तार पाठवली. जातीय आणि धार्मिक भेदावर आधारलेले स्वतंत्र मतदारसंघ, राखीव स्थाने, विशेषाधिकार नष्ट करणारा ठराव मांडणाऱ्या, संमत करून घेणाऱ्या आपल्या नेतृत्वाला आणि घटना समितीला मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.
हा ठराव संमत करून भारतीय राज्याचे सत्य राष्ट्रीय स्वरूप निदर्शनास आले आहे. ह्या ठरावातील हेतू मोठ्या धैर्याने, निश्चयाने ने काटेकोरपणे आपली निर्वाह संस्था कार्यवाहीत आणील अशी आशा मी करतो. घटना समितीच्या अध्यक्षांस वीर सावरकरांनी घटना समितीच्या अध्यक्षांना 5 ऑगस्ट 1949 रोजी खालील तार पाठविली. घटना समितीने आपल्या देशाचे नाव भारत, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि राष्ट्रीय लिपी म्हणून नागरी यांस मान्यता द्यावी अशी आपणाला विनंती करताना मी माझ्या लक्षावधी देशबांधवांचे मत आणि भावना व्यक्त करीत आहे. हिंदू सभा नेत्यांना पाठवलेले संदेश. वीर सावरकरांनी 22 एप्रिल 1949 रोजी उत्तर प्रदेश हिंदू सभा संमेलनाचे कार्यवाह श्री त्रिवेणी सहाय्य मिश्रा यांना पाठविलेल्या पत्राचा सारांश असा: कोणाशीही मनाला त्रासदायक ठरणारी चर्चा करू नये अशा वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. अशा स्थितीत आपल्या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणे अगदी अशक्य आहे. आपले संमेलन पूर्वीप्रमाणेच यशस्वी व्हावे हीच माझी सदिच्छा. तसेच महंत दिग्विजयनाथ, आपले अन्य मित्र आणि सहकारी यांस माझे धन्यवाद सांगावेत. जर मला शक्य असले तर एक स्वयंसेवक म्हणूनही हे अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी मी काम केले असते. पण आता त्यांनी मला क्षमा करावी, कारण मी कोणतेही काम करण्यास अगदी असमर्थ आहे. आपल्या संकल्पित अधिवेशनाचे अध्यक्षपद मी स्वीकारावे इतका विश्वास माझ्यावर दर्शविण्याचे आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे पत्र पोहोचले. पण माझी प्रकृती हे झेपण्याइतकी सशक्त नाही. बंगाल प्रदेश हिंदू सभेचे मुख्य कार्यवाह श्री देवेंद्रनाथ मुखर्जी यांस 22 नोव्हेंबर 1949 रोजी एक तार पाठवून कळविले: आपण मला एकमताने हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवडून जो विश्वास व्यक्त केला त्यासाठी आभार. परंतु प्रकृती सतत क्षीण होत असल्याने अध्यक्षपद स्वीकारता येत नाही. आपण मला क्षमा करावी हीच प्रार्थना. दिनांक 5 डिसेंबर 1949 रोजी सावरकरांनी अखिल भारतीय हिंदू महासभा अधिवेशनाच्या स्वागत समितीला कळविले: आपली तार मिळाली. आपल्या स्वागत समितीच्या अत्यंत प्रेमळ आणि प्रभावी अत्याग्रहामुळे डॉक्टरांचा समादेश नसतानाही मी आपल्या विनंतीपुढे नमत आहे. 24 रोजी मी हिंदू महासभा अधिवेशनाचे उद्घाटन करण्यासाठी येईन. अर्थात माझी प्रकृती अगदी ऐनवेळी बिघडली नाही तरच. 7 डिसेंबर 1949 रोजी सावरकरांनी डॉक्टर ना. भा. खरे यांस तारेने कळवले की हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी आपली एकमताने निवड झाली, यासाठी मनःपूर्वक अभिनंदन. सरसंघचालकांचे अभिनंदन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री गोळवळकर गुरुजी यांस 15 जुलै 1949 रोजी वीर सावरकरांनी खालील तार केली: आपली सुटका झाली यासाठी मनःपूर्वक अभिनंदन. हिंदू जगताचा पराक्रमी विजेता म्हणजेच चॅम्पियन म्हणून संघ चिरायू होवो. मास्टर तारासिंग यांचा गौरव. शीख नेते मास्टर तारासिंग यांस 5 ऑक्टोबर 1949 रोजी वीर सावरकरांनी खालील तार पाठविली: आपली सुटका झालेली ऐकून मला खूप आनंद झाला. आपल्या समान कार्यात आपण खऱ्या देशभक्तीने जे महत्वाचे कार्य केले त्याचे खरे मूल्यमापन माझ्याप्रमाणे कोणी करू शकेल असे वाटत नाही. फाळणीच्या त्या भयानक काळात ज्या थोड्या नेत्यांनी आपल्या लोकांची पराक्रमी प्रवृत्ती जोपासली आणि निदान पूर्व पंजाब तरी वाचविला, त्या नेत्यात आपले स्थान महत्वाचे आहे. स्वातंत्र्य मिळाले शस्त्रबळाने. स्वातंत्र्य रक्षणार्थही शस्त्रास्त्र सामर्थ्य हवे. स्वतंत्र भारतीय गणराज्य 26 जानेवारी 1950 रोजी स्थापन होणार याचा त्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जो साफल्यानंद झाला तो आजही शब्दात येत आहे. त्या स्वतंत्र भारतासंबंधी 24 जानेवारीला सावरकरांनी काढलेल्या पत्रकाचा मुख्य आशय असा: येत्या 26 जानेवारीला आपल्या स्वतंत्र भारतीय गणराज्याची प्रस्थापना मोठ्या समारंभाने साजरी होणार. ही घटना ऐतिहासिक गौरवास्पद आहे. आपल्या मातृभूमीवर संशयातीत निष्ठेने, विनाअट आणि मनःपूर्वक प्रेम करणारा प्रत्येक नागरिक ब्रिटिशांच्या दास्यातून आपली मातृभूमी मुक्त झाली, त्या प्रित्यर्थ होणाऱ्या या सोहळ्यात आनंदाने सहभागी होईलच. वैयक्तिक, प्रांतिक आणि पक्षीय असलेले लहान मोठे मतभेद विसरून आपण सर्वांनी या मातृभूमीच्या एका व्यासपीठावर एकत्र येऊन हा आपला राष्ट्रीय विजय सर्व जगाला गरजून कळवूया. आहे आपला हा विजय खरोखरच महान आहे.
साम्राज्यवादी इंग्रजांचा हृदयपालट होऊन मोठ्या औदार्याने ते भारत सोडून गेले असे समजणे वेडेपणा आहे. वस्तुस्थिती अशी की ते आपणहून गेले नसून आम्ही त्यांना भारताबाहेर हाकलले आहे. जेव्हा रोमन राज्यकर्ते ब्रिटन सोडून जाऊ लागले होते, तेव्हा त्यावेळच्या ब्रिटिश जनतेने त्यांच्या पाया पडून विनवले की आम्हाला राक्षसी सत्ता आणि खोल समुद्र यांच्या संकटात सोडून तुम्ही जाऊ नका. आज आम्ही त्यांच्याप्रमाणे कोणाचेही पाय तर धरले नाहीतच, पण उलट त्या राक्षसी सत्तेलाच खोल समुद्रात बुडविले आहे. ब्रिटिशांचा जर खरोखर हृदयपालट झाला असता, तर आजही आफ्रिकेतील मोठमोठे प्रदेश आणि इतरत्र असलेले छोटे मोठे भूभाग त्यांच्या सत्तेखाली का ठेवले असते? खरी कथा अशी की 1857 पासून चालू झालेला भारतीय स्वातंत्र्य लढा सतत निरनिराळ्या मार्गांनी चालूच आहे. अहिंसक सत्याग्रह, असहकार हे त्याचे एक रूप होते, तर सशस्त्र प्रतिकार हे त्याचे दुसरे रूप होते. हा सशस्त्र प्रतिकार गेल्या 2 महायुद्धात ब्रिटिशांनी अनुभवला आणि शेवटी जेव्हा भारतीय भूदल आणि नौदलही त्यांच्या विरुद्ध उलटले, त्यांची शक्ती अधिक मारक ठरली, तेव्हाच ब्रिटिश साम्राज्यवादी पांढरा ध्वज दाखवून शरण आले. हा देश सोडून गेले. केवळ आंतरराष्ट्रीय परिस्थितीनेही हे शक्य झाले नसते. पण 1914 आणि 1939च्या महायुद्धात आपल्या सशस्त्र क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या शत्रूचे सहाय्य घेऊन देशात शस्त्रास्त्रे आणून अंतर्गत सशस्त्र उठाव केला. तसेच बाहेरूनही सशस्त्र आक्रमण करून हा स्वातंत्र्य संग्राम लढविला. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा लाभ घेणारा तो डाव हा सुद्धा एक युद्धसंग्रामच होता. आता सुखाने सत्तेवर बसलेले काही भोजनभाऊ ठासून सांगतात की ही क्रांती रक्तहीन क्रांती आहे. जणू काय आमचे रक्त सांडू नये म्हणूनच पापभिरू इंग्रज हा देश सोडून गेले. एवढे खरे की असे बडबडणाऱ्या देशभक्तांनी त्यांच्या रक्ताचा एकही बिंदू ह्या स्वातंत्र्यासाठी दिला नाही. पण ह्यांना सोडून सर्व देशाचा विचार केला की काय दिसते? केवळ 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात आपले लाखापेक्षा अधिक लोक लढता लढता मारले गेले. त्यानंतर गेल्या 50 वर्षात पुण्यात फाशी गेलेल्या चापेकर बंधूंपासून ते लंडनमध्ये फाशी गेलेल्या उधमसिंगांपर्यंतच्या इंग्रजांचेही रक्त सांडणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांनी त्यांच्या नव्या तरुण रुधिराने ते फाशीचे स्तंभ सतत ओले ठेवले. कुका, वासुदेव बळवंत फडके, गदर, कोमागाटामारू, हाँगकाँग, सिंगापूर, ब्रह्मदेश आदी उठाव, तसेच पहिले महायुद्ध आणि नंतरच्या जालियनवाला बागेतील निशस्त्र लोकांचे सांडले गेलेले रक्त, अमर नेताजींच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र हिंद सेनेने केलेला संग्राम, त्यानंतरचा नौदल आणि वायुदलाचा उठाव आणि शेवटी ब्रिटिश कुटील नीतीने देशाची फाळणी केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या लक्षावधी निरपराध लोकांचे सांडलेले रक्त, हे सर्व पहा आणि सांगा, रक्ताच्या नद्या वाहिल्या नाहीत का? अशा प्रकारे एक दीर्घकालीन राष्ट्रीय युद्ध लढून हा भारतीय गणराज्याचा आनंददायी स्थापना दिन आपण साजरा करीत आहोत. अशा वेळी आपण मुळीच निराश होऊ नये. आपणा सर्वांना निषेधार्ह असलेल्या विभाजनाच्या भयानक दुःखानेही आपल्या मनात पराभूत प्रवृत्ती निर्माण होऊ देऊ नये. सर्वस्व गेलेले असताही ज्या मार्गाने आपण मातृभूमीचा 3/4 भाग स्वतंत्र करू शकलो, तोच निर्धार ठेवून पुढे लढलो तर उरलेला 1/4 भाग मुक्त करणे कठीण नाही. देशाची फाळणी ही आजची सत्य घटना आहे हे खरे, पण अलेक्झांडरने हाच भाग जिंकून ती एक सत्य घटना निर्माण केली नव्हती का? असे होते तरी इतिहासच आपणास सांगतो की त्यानंतर काही वर्षांनीच त्याचा सेनापती सेल्युकस याने त्या सर्व भागावरील त्याची सत्ता सोडून आपली नैसर्गिक सीमा असलेला हिंदुकुशपर्यंतचा सर्व प्रदेश आणि त्याची कन्याही सम्राट चंद्रगुप्ताला अर्पण करून आपली मैत्री संपादिली. अशा निश्चित झालेल्या घटना पुन्हा निश्चित करण्याचे आपले मार्ग आहेत. आता आपण प्रथम जे मिळवले आहे ते सुसंघटित करून विदेशी शक्तींशी जशास तसे या धोरणाने वागू, म्हणजे आपले सर्व काही ठीक होईल. पण केवळ आनंदाने स्वातंत्र्य दिन साजरा करून ते मिळवल्याची प्रौढी मिरवीत राहून त्या स्वातंत्र्य समवेतच बाह्य आक्रमणामुळे आणि अंतर्गत अराजकामुळे येणारे त्याच्या रक्षणाचे दायित्व आणि कर्तव्य आपण विसरता कामा नये. हे संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले बलवान भूदल, नौदल आणि वायुदल निर्माण करणे. याच अनुषंगाने मी विशेषतः तरुणांना आवाहन करतो की या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच त्यांनी सहस्त्रांच्या संख्येने या सेनादलात जाण्याचा आणि त्यांच्या मातृभूमीचे स्वातंत्र्य अबाधित आणि सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करावा. सरदार सिंग राणांना पत्र. श्री सावरकर 1906 साली लंडनला शिक्षणासाठी गेले.
त्यावेळी त्यांना सरदार सिंग राणा यांनी ठेवलेली शिष्यवृत्ती मिळाली. पुढे सरदार सिंग अभिनव भारताचे सदस्य झाले. ते पॅरिसला राहत. तेथे काही दिवस सावरकरही राहत होते. त्यांनी 1910 साली पॅरिस सोडले. त्यानंतर 40 वर्षांनी 9 मार्च 1950 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बॅरिस्टर राणा यांना पाठवलेल्या पत्राचा सारांश असा: केसरीचे श्री कुलकर्णी यांना पाठवलेल्या पत्रात आपण माझी चौकशी केली हे वाचून मला अत्यानंद झाला. आता आपले वय झाले असताही आपली प्रकृती चांगली आहे हे वाचून तर तो आनंद द्विगुणित झाला. माझी प्रकृती बंदीगृहातील शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तितकी चांगली नसली तरीही आपल्यासारख्या क्रांतिकाळाच्या वादळी दिवसातील एक प्रियतम सहकार्याला आणि मित्राला अनपेक्षित पत्र लिहिताना मी अत्यानंद अनुभवित आहे. पॅरिस आणि लंडनमध्ये राहणाऱ्या आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांपैकी आता आपणच एकटे उरले आहात. 40 वर्षांनंतर आपल्या पत्रातून ऐकू येणारा आपला ध्वनी आणि त्याला मी देत असलेला प्रतिसाद हा 2 मृतात्म्यांच्या संवादासारखा भासत आहे. आता ती 40 वर्षे संपली. तो लढा पूर्ण झाला. ब्रिटिशांना आपल्या मातृभूमीबाहेर हाकलले गेले असून आपली भूमी स्वतंत्र झाली आहे. अभिनव भारत आता अवतरला आहे. अर्थात प्रत्येक घटनेला मर्यादा असतेच. एका धडाक्यात कोणतेही राष्ट्र संपूर्ण स्वतंत्र झालेले नाही. छत्रपती शिवाजी, गॅरिबाल्डी, वॉशिंग्टन अथवा डी व्हेलेरा यांपैकी कोणीही त्यांचा संपूर्ण देश स्वतंत्र करू शकले नाहीत. तरीही इतिहास त्यांना त्यांची मातृभूमी मुक्त करणारे मानतो. त्याप्रमाणे अभिनव भारताचे राष्ट्र स्वतंत्रतेचे कार्य साकार झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्राला अभिनव भारताच्या अनेक मित्रांचा आणि भक्तांच्या अभिनव भारत ह्या पहिल्या क्रांतिकारी संस्थेचा तसेच तिच्या आज जिवंत असलेल्या प्रतिज्ञित सभासदांचा सार्वजनिक सन्मान प्रकटपणे करण्याचा विचार आहे. 10 मे हा 1857च्या स्वातंत्र्य समराचा प्रारंभ दिन हिंदू महासभेच्या वतीने स्वातंत्र्य दिन म्हणून अनेक वर्ष साजरा केला जात असून येत्या 10 मे या दिवशी हा समारंभ करावा असा विचार आहे. केसरीचे श्री ग. वी. केतकर त्याचे संयोजक आहेत. तरी या समारंभाला आपण उपस्थित राहिलात तर संयोजक तो आपला सन्मान समजून अतिशय आनंदित होतील. प्रकृतीमुळे आपणाला येणे अगदीच अशक्य असेल तर निदान आपला संदेश तरी यावा. अभिनव भारत या संस्थेचे ध्येय जे स्वातंत्र्य ते आता साध्य झाले आहे, म्हणून ही क्रांतिकारी संस्था विसर्जित केल्याची प्रकट घोषणा मी त्या दिवशी करणार आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात कलकत्ता येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना मी केलेल्या भाषणाच्या दौऱ्याचे वृत्त आपण वाचले असेल. आपण केसरी मराठा वाचता का? ती पत्रे आपणाला मिळत नसतील तर ती आपणाकडे भेट म्हणून पाठवावीत अशी विनंती माननीय श्री केतकर यांस करीन. श्री याज्ञिक यांनी लिहिलेले पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचे चरित्र मी वाचले आहे. आपण हे आपले आत्मचरित्र विस्तृतपणे लिहावे, कारण तिकडे झालेल्या चळवळीची प्रत्यक्ष माहिती आपणच जाणता. मी बंदीगृहात असल्याने मलाही तितकी माहिती नाही. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाच्या दृष्टीने हे कार्य होणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर 22 मार्चला वीर सावरकरांनी राणाजींना दुसरे पत्र पाठविले. त्याचा सारांश असा: आपले पत्र पोचले. त्यात आपण लिहिलेल्या काही आठवणी फार महत्वाच्या आहेत. मी सध्या दिल्ली आणि पूर्व पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याच्या घाईत असल्याने त्यातल्या त्यात वेळ काढून हे पत्र पाठवित आहे. त्यातील विधेयकांकडे पूर्ण लक्ष देऊन आम्हा सर्वांना उपकृत कराल अशी आशा आहे. 1. आपण आपले चरित्र आठवेल तसे लिहावे. आपल्या आठवणी महत्वाच्या आहेत असे काल मला भेटून गेलेले सेनापती बापटही म्हणत होते. आपण त्या अवश्य लिहाव्या. ते आपले एक कर्तव्यच आहे. भाषेकडे पाहू नये. 1906 पासून आजवर तिकडे प्रत्यक्ष कार्य करणारे आपण एकटेच आहात. या दृष्टीने आपल्या आठवणींना फार महत्व आहे. 2. 1906 ते 1910 या काळात तेथे झालेल्या अभिनव भारताच्या सदस्यांची केवळ नावे 1 मे पर्यंत अवश्य पाठवावी. 10 मेच्या समारंभासाठी ती हवी आहेत. 3. श्री वीरेंद्र चट्टोपाध्याय यांची माहिती त्यात अवश्य असावी. 4. 10 मेच्या समारंभाला आपला संदेश अवश्य असावा. 5. आपल्या इतरांविषयीच्या आठवणी सांगणारे आत्मचरित्र आवश्यक तर गुजरातीमध्येही लिहावेच. आपल्या ह्या आठवणींचा मला जगलो वाचलो तर माझे चरित्र लिहिताना पुष्कळच उपयोग होईल. आपण आपल्या आठवणी लिहिण्यास लवकरच प्रारंभ कराल अशी आशा करणारा आपला शुभचिंतक वी. दास सावरकर. पुन्हा अटक आणि राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर सुटका. मे महिन्यात
अभिनव भारताचे विसर्जन करण्याचा वीर सावरकरांचा विचार होता. पण एप्रिल महिन्यात पंजाब दिल्लीच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच पाक पंतप्रधानांच्या दिल्ली भेटीआधी सावरकरांना अटक करण्यात येऊन दूर बेळगावच्या कारागृहात ठेवण्यात आले. तेथून त्यांना वर्षभर म्हणजेच निवडणूक अथवा युद्ध न झाल्यास राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर सोडण्यात आले. ही सुटका होताच हिंदू महासभेचे अध्यक्ष डॉक्टर ना. भा. खरे यांना त्यांनी खालील तार पाठवली. शासनाने मला विशिष्ट कालापुरती राजकारणात भाग घेण्यास बंदी केल्यामुळे आणि ती मी पाळणार असल्याने हिंदू महासभेच्या प्राथमिक सभासदत्वाचेही त्यागपत्र देणे मला भाग पडत आहे. सरदार पटेल. सरदार पटेलांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच डिसेंबर 1950 मध्ये सावरकरांनी म्हटले, त्यांची अत्यंत आवश्यकता असतानाच सरदार पटेल यांस आम्हा सोडून जाणे भाग पडले, ही घटना किती दुर्दैवी. पाक विरुद्ध लढण्याची इच्छा. वीर सावरकरांनी ऑगस्ट 1951 मध्ये पंतप्रधान पंडित नेहरूंना तार पाठवून कळविले, पाक आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी मी माझी सेवा अर्पण करू इच्छितो. पाकिस्तान भारताला सतत तापदायक होणार. ब्रिटिशांच्या कुटील कारवाईने देशाची फाळणी स्वीकारणे भारताला भाग पडले. आपल्या मातृभूमीसाठी माझा देह अर्पण व्हावा, ही माझी अंतिम इच्छा आहे. माझा 71वा जन्मदिन साजरा करू नका. 17 मे 1953 रोजी वीर सावरकरांनी आपला वाढदिवस साजरा करू नये यासंबंधी एक पत्रक काढले. ते असे: सर्व भारतातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून मला अनेक पत्रे येत असून त्यात माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करून त्या नगरी माझा सत्कार करून मला निधी देण्याची योजना आखली जात आहे. परंतु वाढते वय आणि दुर्बल होत असलेली प्रकृती यामुळे मी कोणताही प्रवास करू शकणार नाही. दुसरे कारण महाराष्ट्रात आणि देशभर पडलेला दुष्काळ. त्यासाठी ठिकठिकाणी निधी उभारण्याचे कार्य महत्त्वाचे असल्याने माझ्या वाढदिवसासाठी कोणीही निधी जमवू नये, तो साजरा करण्यासाठी व्यय करू नये. माझा वाढदिवस साजरा करण्यामागे असलेली देशभक्तीची कृतज्ञ भावना मी समजू शकतो. तरी तशा वृत्तीच्या जनतेने मी केलेली देशभक्ती आणि मानवसेवा यासाठी त्यांना वाटणारा आदर त्यांनी केवळ मनःपूर्वक सहानुभूती आणि कृतज्ञता दर्शवून व्यक्त करावा, एवढीच माझी अपेक्षा आणि विनंती आहे. डॉक्टर मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली म्हणजे काश्मीर भारताचा अविभाज्य भाग करा. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखोपाध्याय मुखर्जी यांचे काश्मीरच्या बंदीगृहात अचानक निधन झाले. हे वृत्त ऐकताच सावरकरांनी खालील निवेदन प्रसिद्ध केले. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखोपाध्याय यांच्या निधनाचे वृत्त इतके आकस्मिक आणि धक्कादायक होते की 3 वेळा त्याला दुजोरा मिळेपर्यंत त्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या निधनाने भारत एक महान देशभक्त, राजकारणी आणि संसदपटू गमावून बसला आहे. त्यांच्या हौतात्म्याने संपूर्ण काश्मीर भारतीय गणराज्यात पूर्णपणे विलीन व्हावे. ते एक विधान, एक प्रधान, एक निशाण या ध्येयाने लढले आणि रणक्षेत्रातच मरण पावले. तेच ध्येय धरून आपण विजयश्री मिळतो लढूया. हेच त्या महान नेत्याचे खरे स्मारक होऊ शकेल. अखिल भारत आणि विशेषतः हिंदू जगत यांच्यासाठी इतके दीर्घकालीन कार्य करणाऱ्याला कधीही विसरू शकणार नाही. माझ्यापुरती ही केवळ राष्ट्रीय हानी नसून मी एका सन्मान्य मित्राला आणि सहकार्याला मुकलो आहे. पराभव नव्हे तर विश्वासघात हाच खरा अपराध. उत्तर प्रदेशचे हिंदू सभेच्या 32व्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिव श्री विश्वनाथ अगरवाल यांना 28 फेब्रुवारी 1955 रोजी वीर सावरकरांनी खालील संदेश पाठविला. 32वे अधिवेशन यशस्वी हो. निवडणूक जिंकणार की हारणार याची क्षिती न बाळगता अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या शक्तीनुसार अखिल हिंदू ध्वज लढवीत रहा. पराभव नव्हे तर हिंदू हिताचा विश्वासघात हा एक महान अपराध होय. सशस्त्र क्रांतिकारक खानखोजे यांचे अभिनंदन. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हातात बंदुका घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढणारे एक योद्धे श्री खानखोजे यांच्या सत्कारात मी सहभागी आहे, अशी तार 4 फेब्रुवारी 1956 रोजी वीर सावरकरांनी नागपूरचे अधिवक्ते श्री मंडलेकर यांस पाठविली. अहमदाबादला कर्णावती म्हणा. गुजरात राज्य निर्मितीच्या वेळी 4 फेब्रुवारी 1960 रोजी वीर सावरकरांनी खालील निवेदन प्रसिद्ध केले. गुजराती जनतेच्या इच्छेनुसार लवकरच गुजरातला प्रांतिक स्वतंत्र शासन मिळणार आहे. या ऐतिहासिक समयी मी पुन्हा एकदा माझ्या गुजराती बांधवांना आवाहन करतो
की त्यांनी द्वेषपूर्ण अहमदाबाद हे नाव नष्ट करून ते नगर बसविणारा राजा कर्ण याची स्मृती जागृत करणारे कर्णावती हे नाव पुन्हा व्यवहारात आणावे. त्या नगराचं सध्याचे अहमदाबाद हे नाव सुलतान अलाउद्दीन आणि त्याच्या इस्लामी सेनानींनी गुजरातवर आक्रमण करून हिंदू राजधानी कर्णावती धुळीस मिळवली, लुटली आणि नंतर गुजरातभर हिंदूंची लुटालूट केली. त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार केले, बळाने बाटविले. तेव्हापासून रूढ झाले. सुलतान अहमद शहाने त्या भग्न कर्णावती नगरावरच जाणून बुजून नवीन राजधानी बसवून तिचे नाव अहमदाबाद ठेवले. पुढे कुप्रसिद्ध मोहम्मद बेगडा यानेही तेथेच राजधानी केली. अशा परिस्थितीत पुन्हा अहमदाबाद हे नाव तसेच पुढे चालू ठेवले तर त्यामागे असलेल्या या द्वेषमूलक आठवणीही तशाच पक्क्या राहतील. आता आपण विजयी झालो आहोत. अशा वेळी ते द्वेषमूलकनी अपमानास्पद नाव गुजरातच्या मानचित्रावरून काढून टाकणे हे आपले कर्तव्य आहे. ते नगर राजधानी म्हणून राहणार असले तरी त्याचे कर्णावती हेच नाव पुन्हा प्रचलित केले पाहिजे. पण जर अन्य ठिकाणीच राजधानी निर्माण करावयाची असेल तर त्या नगराचे नाव आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने नि पोलादी मनगटाने नवभारतासाठी एवढे कार्य करणाऱ्या श्री वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ वल्लभनगर असे ठेवावे. तसेच गुजरातच्या सीमेवर असलेल्या सागराचे परकीय आणि अपमानास्पद असलेले अरबी समुद्र हे नावही पालटले पाहिजे. या समुद्र तटावर सर्व हिंदूंना वंदनीय असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची राजधानी होती. त्याचे स्मरणार्थ ह्या सागराचे रत्नाकर हे पौराणिक नाव पुन्हा रूढ करावे अथवा पूर्वेकडील समुद्राला असलेल्या गंगासागर या नावाला साजेसे ह्या पश्चिम समुद्राला सिंधू सागर हे नाव द्यावे. विजयी झालो तर पेकिंगला पोचू. कलकत्ता येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू सभेच्या अधिवेशनाला 30 डिसेंबर 1962 रोजी सावरकरांनी धाडलेला संदेश असा: ब्रिटिश राजवटीत मॅकमोहन रेषा ही जरी आमच्या देशाची सीमा मानली गेली असली तरी गेली सहस्रावधी वर्षे ब्रह्मपुत्रा हीच आमची सीमा होती हे त्या नावावरूनच स्पष्ट होत आहे. उत्तर सीमेच्या पलीकडे लडाख ते मानसरोवर या प्रदेशात असलेली आमची 100-150 मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे ही आमची परंपरागत सांस्कृतिक सीमा आहे. आमचे सहस्रावधी यात्रेकरू आणि व्यापारी गेली अनेक शतके कोणत्याही परसत्तेचा अडथळा न येता या मार्गाने ये जा करीत आहेत. प्रसिद्ध चीनी प्रवासी नि यात्रेकरू याच मार्गाने भारतात आले. याच मार्गाने कुशाणांनी चढाई करून चीनचा पराभव केला. त्याच्या पलीकडे तिबेट हे किलक राज्य बफर स्टेट म्हणून राहिलेच पाहिजे. संधी करायचाच असेल तर तो वरील अटींवर व्हावा. पण लक्षात ठेवा की राज्यांच्या सीमा युद्धातील जय वा पराजय ठरवीत असतो. आपला पराभव झाला, आपले सैन्यदल दुर्बल ठरले, ते शत्रूला तोंड देण्यास असमर्थ ठरले तर तशा विपरीत परिस्थितीत परवडेल तो शस्त्रसंधी करावा. पण लक्षात ठेवावे की शस्त्रसंधी हा खरा संधी नव्हे. पण आपली सेना जर सारखे विजय मिळवीत गेली तर मॅकमोहन अथवा अन्य कोणतीही सीमा न मानता आपण सरळ पेकिंगवर चढाई करू. औरंगजेबाच्या काळात अटकेवर हिंदू ध्वज फडकविणे ही कल्पनाही थट्टेची होती. आमच्या लहानपणी संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पनाही हास्यास्पद समजली जाई. पण घटना घडल्या आहेत. ही तिसरी घटनाही हिंदू का खरी करू शकणार नाहीत? पाकिस्तान संबंधी सांगायचे म्हणजे ही 2 राष्ट्रे एक होऊ शकणार नाहीत. त्यांनी होऊही नये. इस्लामाधिष्ठित पाकिस्तान भारताचा खरा मित्र कधीही होणार नाही. अयूब खान तसेच सांगत आहेत. शेकडो वर्ष मुसलमानी राजे हेच सांगत आले आहेत. आमचे राष्ट्र हिंदुत्वावर आधारलेले आहे. जर पंडित नेहरू त्यांच्या शत्रूचे समाधान करण्याच्या धोरणाला अनुसरून काश्मीर अथवा भारताचा अन्य भूभाग देऊन पाकिस्तानची संधी करण्याचा प्रयत्न करतील तर त्या संधीला हिंदू महासभेने कधीही मान्यता तरी देऊ नये. तुम्ही संपूर्ण काश्मीर दिले तरीही पाकिस्तान संतुष्ट होणार नाही. हस के लिया पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान अशा घोषणा देत ते त्यांच्या मागण्या वाढवितच राहतील. माझा तुम्हाला संदेश: राजनीतीचे हिंदूकरण, तात्पुरते अथवा नित्याचे सर्व राजकीय प्रश्न आपल्या देशाचे अधिकाधिक हित लक्षात घेऊनच सोडविले पाहिजेत. बॅरिस्टर निर्मलचंद चट्टोपाध्याय यांस संदेश. वीर सावरकर यांनी 28 डिसेंबर 1963 रोजी खालील आशयाचे पत्र लोकसभेवर निवडून आलेले विगत हिंदू महासभाध्यक्ष बॅरिस्टर निर्मलचंद चट्टोपाध्याय चॅटर्जी यांस पाठवून त्यांचे अभिनंदन केले. ते पत्र असे: गेल्या अनेक दिवसांपासून वाढत जाणाऱ्या आजाराने आणि वयाने मला सार्वजनिक चळवळीत भाग घेणे अशक्य झाले असले
आणि मला अंथरूण धरून राहावे लागत असले तरीही आपण विरोधी काँग्रेस स्पर्धकाचा पराभव करून लोकसभेवर निवडून आलात, यासाठी आपले अभिनंदन करणे मी आपले कर्तव्य मानतो. आपल्या विजयाने आता तरी विशेषतः बंगाली हिंदूंना तसेच इतर सर्व हिंदूंनाही त्यांच्या हितरक्षणासाठी लोकसभेत लढणारा एक सबळ प्रतिनिधी मिळेल, अशी मला दृढ आशा आहे. सर्वप्रथम खालील 3 मागण्यांवर भर द्यावा. 1. पूर्व बंगालमधील सर्व हिंदूंना पश्चिम बंगालमध्ये येण्याची अनुज्ञा असावी आणि निदान तितके तरी पश्चिम बंगालमधील मुसलमान आवश्यक तर बळानेही पूर्व बंगालमध्ये पाठविले जावेत. 2. पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक आक्रमणाला, मग ते सैनिकी असो किंवा अन्य प्रकारचे असो, जशास तसे या न्यायाने हिंदुस्थान सरकारने प्रत्याक्रमणाने प्रत्युत्तर दिले पाहिजे. 3. पूर्व वा पश्चिम सीमेवरील एक तसूभर भूमीही तेथील हिंदूंच्या संमती वाचून पाकिस्तानला दिली जाऊ नये. आता माघार नको. भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी आपली सेना लाहोरवर चढाई करीत आहे हे वृत्त ऐकून आनंदित झालेल्या वीर सावरकरांनी 6 सप्टेंबर 1965 रोजी खालील सूचना दिली. आता आपल्या सेनेची चालू असलेली चढाई कशानेही थांबू नये. दुसरे काय म्हणतील या भीतीने आपण माघार घेऊ नये. नेहरू शासनाच्या गुडघे टेकू धोरणाचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागले आहेत. लढाई थांबल्यावर पाकिस्तानी नेत्यांशी बोलणे करण्यासाठी ताश्कंद येथे जाण्याचे पंतप्रधान शास्त्री यांनी मान्य केले. ते दुर्दैवी वृत्त ऐकून वीर सावरकर म्हणाले, भारतीय सैन्याने जिंकलेली तसू भूमी शांततेसाठी सोडावी असे सांगून शास्त्रींना त्यांची फसवणूक करून मान्य करणे भाग पाडले जाईल. जशास तसे या प्रत्याक्रमक धोरणानेच पाक आक्रमण थांबविता येईल. केवळ रशिया आणि अमेरिकेची मैत्री पुरी पडणार नाही. भारत अणु आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्याची योजना तत्काळ आखली पाहिजे. जर चीन सिकियांगमध्ये अण्वस्त्र निर्मितीचे भव्य प्रकल्प उभारू शकतो, तर भारतीय शास्त्रज्ञही 2 वर्षांच्या आत तशी शस्त्रे निर्माण करू शकतील. ते दुसरे अस्त्रेही शोधू शकतील. पण जोवर सरकार या दिशेने पावले उचलीत नाही, तोवर आपली सदिच्छेची आणि मैत्रीची बोलणी निरर्थक आहेत. केंद्र शासनाने आपले सैनिकीनी शस्त्रास्त्र सामर्थ्य वाढविणे अत्यावश्यक आहे.